पुंडलिकवरदाहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. हरि ओम तत्सत. ध्यानमूलं गुरुमूर्ती, पूजामूलं गुरुपदम, मंत्रमूलं गुरुर्वाक्यम, मुक्तिमूलं गुरुकृपा. ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक्, नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन. या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत. 20व्या क्रमांकाच्या श्लोकाचा आपण अभ्यास करतो आहोत. 20व्या क्रमांकाच्या या श्लोकामध्ये 5 अंश प्रामुख्याने वर्णन केलेले आहेत. या 5 अंशापैकी पहिल्या 3 अंशाचा आपण पहिल्या चरणामध्ये सुरुवातीला अभ्यास केलेला आहे. अस्ति, भाती आणि प्रिय असे हे 3 अंश आहेत. आणि दुसरे जे 2 अंश आहेत ते रूप आणि नाम असे आहेत. या एकूण 5 अंशांचा विभाग जर आपण पाहिला तर पहिला भाग जो आहे तो ब्रह्माचा आहे आणि दुसरा भाग जो आहे तो जगताचा आहे, असा एकूण विचार या 20व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये आढळतो. अस्ति भाती प्रियम रूपम नामे चैत्यांश पंचकम आद्यत्रय ब्रह्मरूपम आद्यत्रयम ब्रह्मरूपम जगद्रूपम ततोद्वयम असा हा श्लोक आहे. अस्तित्व कशाचं आहे या विचारासाठीच बराचसा काळ धावपळ होत असते. ज्याचं अस्तित्व आहे त्याची भाती करून घेणं गरजेचं आहे. आणि जो आपल्या भाती या कक्षेत येतो तोच प्रिय असतो. अस्तित्व, भातित्व, प्रियत्व हे कशाचं असावं हा विचारच खरं तर परमार्थ आहे. परमार्थ म्हणजे कशाचं अस्तित्व, कशाचं भातित्व आणि कशाचं प्रियत्व. परंतु जे शास्त्र सांगतंय किंवा साधू संतांनी जे सांगितलेलं आहे त्याचं अस्तित्व, त्याचं भातित्व आणि त्याचं प्रियत्व लक्षात येत नाही. त्याच्या व्यतिरिक्त कशाचं तरी अस्तित्व, भातित्व आणि प्रियत्व आपल्याला जाणवतं. आपल्या आचरणामध्ये त्या व्यतिरिक्तच सगळं काही प्रियत्व, अस्तित्व आणि भातित्व दिसतं आणि त्यालाच दुसऱ्या भागामध्ये विभागलेला आहे. तो भाग म्हणजे जगत आहे किंवा त्यालाच आपण जग असं म्हणतो. या जगाचं जे स्वरूप आहे, या जगाचं स्वरूप नामरूपात्मक आहे असं इथे सांगण्यात आलेलं आहे. ज्या पदार्थाला रूप असतं त्याला नाम हे असणारच आहे. फक्त त्याचं नाम काय असेल हे मात्र प्रत्येकाने जसं ठरवून दिलं असेल तसं असेल. त्याचं रूप काय असेल हे सुद्धा सांगता येत नाही. प्रत्येकाचं रूप भिन्न आहे आणि प्रत्येकाचं नाम भिन्न आहे. प्रत्येक रूपाला एकच तसंच नाव असेल असं काही म्हणता येत नाही. प्रत्येकाचं रूप समान जरी आढळलं, एखाद्या पदार्थाचं रूप सारखंच वाटलं तरी सुद्धा त्याचं नाव मात्र भिन्न असू शकतं. तर अशा प्रकारे नामरूपात्मक प्रपंच जो आहे तो आपल्याला लक्षात येतो. या 5 अंशाने हा विचार या ठिकाणी जो मांडलेला आहे तो खरं तर फारच अवघड आहे. तो लक्षात येणं फार कठीण आहे. पहिले 3 अंश कधीही लक्षात येणार नाही. पहिले 3 अंशात लक्षात आले तर मात्र आपला परमार्थ संपलेला आहे. आपल्याला जी आवड असते किंवा आपल्याला जी गोडी आहे, आपल्याला जे प्रिय वाटतं ते आहे नामरूप. नामरूपात्मक प्रपंच आपल्याला प्रिय वाटतो आणि म्हणून आपण नामरूपात्मक प्रपंचाचीच भाती करण्याच्या प्रयत्नात आहोत. म्हणजे नामरूपाचं चिदत्व आपण मांडतो किंवा नामरूपाच्याच ज्ञानासाठी आपण धावपळ करतो. हे सगळं कळतपणे नकळतपणे सुरू आहे. पण आपल्याला प्रिय जे वाटतं ते नामरूप आहे आणि आपल्याला नामरूप प्रिय वाटल्यामुळे आपण त्याच्याच ज्ञानाच्या पाठीमागे कळत नकळतपणे आहे. आणि म्हणून आपल्याला त्याचंच ज्ञान होत असल्यामुळे त्याचंच अस्तित्व आहे असं वाटतं. हा खेळ कसा आहे? प्रिय काय वाटतं त्यानुसार ज्ञान आहे. ज्याचं ज्ञान आहे त्याचंच अस्तित्व राहणार. प्रिय काय वाटणार हे दुसरा कोणी ठरवू शकत नाही. मला काय प्रिय वाटावं हे तुम्ही ठरवू शकत नाही. तुम्हाला काय प्रिय वाटावं हे मी ठरवू शकत नाही. कोणाला काय प्रिय वाटावं हा कोणाचा खेळ आहे? हा ज्याचा त्याचा खेळ आहे.
तुम्ही आत्ता फक्त ऐकाल, मी काय सांगणार आहे फक्त ऐकणार आहात. पण तुम्हाला काय प्रिय वाटायला पाहिजे हे मी ठरवू शकणार नाही. मी तुम्हाला सांगितलं तरी तसं होणार नाही आहे. म्हणजे तुम्हाला काय प्रिय वाटावं हे तुमचं स्वतःचं लक्षण आहे. हे माझं काही त्यामध्ये बंधन आढळणार नाही. कोणाला काय प्रिय असावं हे सांगताच येत नाही. कोणाला काय प्रिय असेल हे काही सांगता येत नाही. प्रत्येकाला भिन्न भिन्न वस्तू प्रिय आहेत. परंतु जवळजवळ सर्वांनाच नामरूपात्मकच काहीतरी प्रिय आहे. आणि हे जे नामरूपात्मक काहीतरी प्रिय आहे, या नामरूपात्मक प्रिय असणाऱ्या पदार्थामध्ये स्वर्गलोकापर्यंत, अतिउच्च अशा स्वर्गलोकापर्यंतचा संसार आढळतो. म्हणजे त्रिगुणात्मक असलेलं जे काही जग आहे, या त्रिगुणात्मक जगामध्ये कोणाला काय प्रिय होईल हे काही सांगता येणार नाही. त्रिगुण हे 3 प्रकारचे नामरूप तयार करतात. त्रिगुण जे आहे हे पंचमहाभूतांना अपंचीकृत पंचीकृत रूपाने निर्माण करतात. त्रिगुण जे आहे हे त्या प्रकृतीपासून आलेले आहे. ती प्रकृती जी आहे ही या सर्वाची उपादान कारण आहे. ही प्रकृती जी आहे ही प्रकृती खरी आहे का खोटी आहे हा विषय सध्या इथे नाही. परंतु या प्रकृतीपासून निर्माण झालेलं त्रिगुणात्मक असं हे जग आहे. आणि या त्रिगुणात्मक असलेल्या जगालाच पुढे अपंचीकृत पंचीकृत पंचमहाभूतात्मक आपल्याला मांडता येतं. आणि या सगळ्यांनाच आपल्याला 2च शब्दात बसवता येतं, नाम आणि रूप. म्हणजे नाम आणि रूप आपण जर घेतलं की त्यामध्ये एकतर पंचीकृत पंचमहाभूताचा प्रपंच सापडू शकतो किंवा अपंचीकृत पंचमहाभूताचा प्रपंच सापडू शकतो. अपंचीकृत पंचमहाभूताचा जो प्रपंच आहे तो सूक्ष्म आहे. पंचीकृत पंचमहाभूताचा प्रपंच स्थूल आहे. म्हणजे स्थूल आणि सूक्ष्म दोन्ही प्रपंच हे नामरूपात्मक आहेत. सूक्ष्म प्रपंचाचं रूप भिन्न आहे आणि स्थूल प्रपंचाचं रूप भिन्न आहे. आणि हे दोन्ही प्रपंच म्हणजे स्थूल आणि सूक्ष्म हे त्रिगुणात्मक आहे. म्हणजे जगामध्ये कुठलाही पदार्थ जर आपण नामरूपात्मक पदार्थ पाहिला तर तो एक तो स्थूल असेल किंवा एक तो सूक्ष्म असेल. तो स्थूल असो किंवा सूक्ष्म असो तो त्रिगुणात्मक असेल. तो त्रिगुणात्मक असला म्हणजे तो 3 गुणांच्या समअवस्थेत असेल असं नाही, तर त्या 3 गुणांमध्ये कमी अधिकपणा असेल. तो पदार्थ अपंचीकृत पंचमहाभूताचा असला म्हणजे अपंचीकृत पंचमहाभूत समप्रमाणात असतील असंही म्हणता येत नाही. पंचीकृत पंचमहाभूतामध्ये जर तो पदार्थ आढळला तर किंवा त्याच्यापासून बनलेला तो आढळला तर तो पदार्थ त्या पदार्थामध्ये हे 5 पंचीकृत पंचमहाभूत समान प्रमाणात आढळतील असंही नाही. म्हणजे त्याच्यामध्ये किती प्रमाण असावं हे काही सांगता येत नाही. परंतु नामरूपात्मक जगामध्ये आढळणाऱ्या कुठल्याही पदार्थामध्ये 3 गुण अपंचीकृत पंचमहाभूत किंवा पंचीकृत पंचमहाभूत हे कमी अधिक प्रमाणात आढळणारच आहे. ज्याचं प्रमाण जास्त असेल तशा प्रकारचा तो पदार्थ असेल. जर पंचीकृत पंचमहाभूताचं प्रमाण अधिक असेल तर तो पदार्थ स्थूल असेल. अपंचीकृत पंचमहाभूताचं प्रमाण अधिक असेल तर तो सूक्ष्म असेल. जसं आपण जे आकाश पाहतो हे पंचीकृत आकाश आहे, पण त्याच्यामध्ये अपंचीकृताचं प्रमाण जास्त आढळत आहे. म्हणजे पंचीकृत जास्त सापडत नाहीये, पण पृथ्वीमध्ये पंचीकृत जास्त सापडत आहे. कारण सगळ्यांचं एकत्रीकरण त्यात झालेलं आहे. कारण पृथ्वी या महाभूतामध्ये वरचे 4 महाभूत त्यांच्या गुणासकट आलेले आहेत, म्हणून पृथ्वी ही जास्त पंचीकृत किंवा जड झाली आहे. पण तेच आपण विरुद्ध दिशेने गेलो तर आकाश जे आहे ते पंचीकृत असून सुद्धा ते सूक्ष्म आहे, कारण त्याच्यामध्ये यांचं प्रमाण कमी होत गेलेलं आहे. त्यामुळे प्रमाणांचं कमी अधिक आपल्याला आढळू शकतं. प्रमाणांची कमी अधिकता आढळू शकते. प्रमाण कमी अधिक असू शकतं. जसं पंचमहाभूतांचा विषय आहे त्याचप्रमाणे गुणांचा सुद्धा आहे. कुठल्याही पदार्थामध्ये 3 गुण समानच असतील असं नाही, तर ते कमी अधिक असू शकतं. म्हणजे एकतर सत्व अधिक असेल किंवा रज जास्त असेल किंवा तम असेल. 3 गुणांची समावस्था आली तर ती प्रकृती अवस्था तयार होते. 3 गुणांची जर समावस्था आली तर ती प्रकृती अवस्था होते. ती बीज रूपाची अवस्था होते. बीज रूप तयार होत त्याचं, ते फुटू शकतं पुन्हा. 3 गुण एका पातळीला आले की काय झालं, ती प्रकृती म्हणजे बीज अवस्था आली. प्रकृती झाली म्हणजे काय आली, बीज अवस्था आली. म्हणजे सृष्टीचा जेव्हा शेवट होईल, महाप्रलय होईल, जो काही कालावधी असेल त्या कालावधीनंतर जो महाप्रलय होईल त्यावेळेस हे हा जो सर्व प्रपंच आहे तो 3 गुणांच्या समावस्थेवर येईल. आणि मग त्या अवस्थेलाच आपण बीजरूप अवस्था असं म्हणतो. ते फुटलं की पुन्हा गुणांचं तारतम्य बिघडेल, कमी अधिक गुण होईल. त्याप्रमाणे जिथे जसा गुण असेल तसा तसा लोक तयार होईल.
सत्वगुणाच्या आधिक्याने स्वर्गलोक तयार होते, तर रजगुणाच्या आधिक्याने मृत्यूलोक तयार होईल आणि तमगुणाच्या आधिक्याने नरकलोक तयार होईल. तशा तशा गुणांच्या प्रमाणे तसतसे लोक आणि त्याप्रमाणे तसतसे जीव तिथे निर्माण होते आणि त्याप्रमाणे तिथे तसे तसे त्यांचे भोग होतील. अर्थात त्या ठिकाणी त्या गुणांचा प्रभाव जरी अधिक असला तरी बाकीचे गुण नाहीत असं म्हणता येत नाही. त्या बाकीच्या गुणांचाही तिथे शिरकाव आहेच. म्हणजे रजगुणाचा संसार जरी आपल्याला जगामध्ये मृत्यूलोकामध्ये पाहता येत असला तरी सुद्धा त्या ठिकाणी सत्व आणि तम नाही असं म्हणता येत नाही. सत्व आणि तम या सुद्धा गुणांचा तिथे संबंध असतोच. तसंच स्वर्गलोक हे जरी सत्वगुणाचे आपल्याला वाटत असले तरी सुद्धा त्या ठिकाणी रज आणि तम हे गुण आढळणारच आहे. त्याचप्रमाणे नरक लोकामध्ये सुद्धा तमगुणाचा आधिक्य जरी आढळलं तरी सुद्धा तिथे सत्व आणि रज असणारच आहे, फक्त प्रमाण तमगुणाचा अधिक असणार. तर अशा रीतीने 3 गुणांचा 5 महाभूतांचा हा विषय आहे. आणि ह्या सगळ्यांमध्ये सगळ्यांनाच आपण 2च शब्दामध्ये बसू शकतो, नाम आणि रूप. हे सगळा जो एवढा गोंधळ आहे ह्या सगळ्याला आपण नामरूप या शब्दामध्ये बसू शकतो. म्हणजे स्वर्ग लोकाला काहीतरी नाव आहे स्वर्ग, आणि त्याचं काहीतरी एक स्वतःचं रूप आहे. प्रत्येकाचं रूप भिन्न आहे, प्रत्येकाला समान रूप नाही. स्वर्ग लोकाचं रूप जे आहे ते नरक लोकासारखं नाही आणि नरक लोकाचं रूप हे मृत्यू लोकासारखं नाही. प्रत्येकाचं रूप भिन्न आहे, त्याचं नाव पण भिन्न आहे. प्रत्येक स्वर्गाचं रूप भिन्न आहे, प्रत्येक स्वर्गाचं नाव पण भिन्न आहे. प्रत्येक लोकामध्ये आढळणाऱ्या प्रत्येक पदार्थाचं नाव रूप भिन्न आहे. असा नामरूपात्मक हा जो प्रपंच जर बघितला आपण तर तो त्रिलोक एवढा आहे, अनंत कोट ब्रह्मांड एवढा आहे. एवढा मोठा प्रपंच आहे. म्हणजे आपल्या आकाशगंगेत किती किती ग्रह तारा असतील हे सांगताच येत नाही. त्यांचे स्वतःचं प्रत्येकाचं एक रूप आहे, प्रत्येकाचं नाव आहे. ते नाव आपण देऊ त्याप्रमाणे आहे, दुसरा जो देईल त्याप्रमाणे आहे. काय नाव ठेवायचं हे आई बापाच्या हातात असतं. म्हणजे ज्याने शोध लावला त्याच्या हातात असतं. लेकराचा कोण शोध लावतं? लेकराचा आईबाप शोध लावतात. कुठून त्यांना कळत नाही तो कुठून आलाय, पण त्यांनी शोध लावला असं म्हणतात, नाही का? तसं चंद्र नावाचा जो काही आकाशामध्ये तुम्हाला पृथ्वीचा एक उपग्रह आढळतो त्याचा शोध कोणीतरी लावला आणि त्यांनी चंद्र असं नाव दिलंय. ज्याने कोणी शोध लावला त्यांनी चंद्र नाव दिलंय, मग त्याने निर्माण केलं असं म्हणता येत नाही. तसं लेकरू आपण निर्माण केल्यासारखं जरी वाटत असलं तरी खरं निर्माण केलेलंच नसतं आपण, कारण आपल्याला तेवढे सामर्थ्य नाही. कुठल्याही आईबाबामध्ये लेकरू निर्माण करण्याचं सामर्थ्य नाही आहे, पण आपणच लेकरू निर्माण केलं असं वाटतं. आपल्या निमित्ताने ते निर्माण झाले ते लक्षात येत नाही, आपणच त्याचे उपादान होतं असं लक्षात येतं. आणि त्या मूर्ख बुद्धीपायी तो जीव फसतो. तसं असतं तर वांजो टेकून राहिलंच नसतं, प्रत्येकाला ते शक्य झालं असतं. त्यांच्या हातात नाही, कोणाच्या हातात काही नाही, त्याला अनेक कारणं आहेत असो. पण हे जे काही निर्माण होतं, हे निर्माण जे झालेलं आहे, या निर्माण झालेल्याचा शोध आपल्याला जर करायचा ठरला तर अनेक पद्धतीने त्याचा अभ्यास करता येतो. पण नाम रूप या 2 शब्दामध्ये सगळा प्रपंच आपल्याला बसवता येईल. नाम आणि रूप. त्याला काहीतरी रूप आहे, त्याला काहीतरी नाव आहे. नाव कसं आहे? नाव जसं ज्याने शोध लावलाय त्याला जे वाटलं ते नाव. नाव कसं दिलं जातं? कुठल्याही पदार्थाला नाव कसं दिलं जातं? ज्याला तो पदार्थ सापडला त्याला जे वाटलं ते नाव दिलं जातं. आकाशामध्ये सुद्धा नेपच्यून, प्लुटो, आता हे नाव कोणी दिलं? कोणाला तरी सापडला तो. केपलर 22b, आता कोणाला तरी तो सापडला म्हणून त्याला ते नाव दिलं. प्रत्येकाला जे काही नाव देण्यात आलंय हे ते कोणाला तरी काहीतरी सापडलं म्हणून देण्यात आलेलं आहे. आता हा केपलर 22b म्हणजे खरंच केपलर 22b आहे का? आपण त्याला पृथ्वीवरच्या लोकांनी त्याला नाव दिलंय केपलर 22b. कदाचित दुसऱ्या ग्रहावर जर कुठली सृष्टी असेल तर त्या ठिकाणी राहणारे जे काही जीव असतील तर ते त्याला काहीतरी वेगळं नाव दिलं असेल. त्यांना तो सापडलेला असेल तर कसे समान नाव देते. आपल्याला पाणी सापडलं तर आपण नाव काय दिलं? पाणी. आणि तेच अमेरिकेतल्या लोकांनी नाव काय दिलं त्याला? वॉटर. म्हणजे नाव बदललं. मग वॉटर खरं आहे का पाणी खरं आहे? खरं काय? वॉटर खरं आहे का पाणी खरं आहे? मग दोन्ही नाव फक्त व्यवहार मात्रच आहे. वॉटर म्हटलं काय पाणी म्हटलं का त्याने काही फरक नाही पडत. ज्याला जे वाटलं त्याने ते नाव दिलंय. आता रूप त्याचं जे आहे जसं आहे तसं आहेच. पाण्याचं रूप आणि वॉटरचं रूप कसं आहे? सारखंच आहे, फक्त नावात बदल झालाय. रूप जे आहे ते आहेच. त्याचं रूप जे आहे जसं आहे तसं आहे, फक्त त्या नावामध्ये काय झालंय? ज्याला जसं वाटलं तसं नाव देण्यात आलेलं आहे. त्याप्रमाणे जगामध्ये कुठलंही रूप असू देत त्याला काय नाव द्यायचं आणि त्याच्याशी कसा व्यवहार करायचा हा प्रत्येकाचा स्वतःवरच अवलंबून आहे. कुठलंही रूप आढळलं तर त्याच्याशी आपण कसा व्यवहार करायचा हे कशावर अवलंबून आहे? त्या व्यक्तीवर अवलंबून आहे. त्या व्यक्तीवर अवलंबून आहे कसा व्यवहार होणार तो पुढे. म्हणजे रूप जरी एकच असलं तरी त्याच्याशी व्यवहार जो असतो तो प्रत्येकाचा भिन्न भिन्न होणार. म्हणजे एकच जर जागा असेल तर त्या जागेवर काय करायचं हे प्रत्येकजण वेगळ्या पद्धतीने त्याच्याशी व्यवहार करणार आहे.
एकच फुल असेल तर त्या फुलाचा व्यवहार कसा करायचा हे प्रत्येकजण आपापल्या प्रमाणे ठरवणार. म्हणजे व्यवहार कसा व्हावा त्याचा पुढे तो प्रत्येकावर अवलंबून आहे. म्हणजे या फुलाला आपण देवाला व्हावं, का याचं गुलकंद करून खावा, का हे फुल कुठेतरी फेकून द्यावं, का पाकळ्या विस्कळीत करून टाकाव्या, हे ज्याचं त्याच्यावर आलं. याचं काय व्यवहार करायचा हे काय सांगता येत. काय नाव द्यायचे त्याप्रमाणे पण व्यवहार होतात. एखाद्या पदार्थाला आपण काय रूप आहे हे ठरवू नाही शकत. त्याचं रूप आपण ठरवू शकत नाही. रूप ठरलेलं आहे. ते काय ठरलंय कसं ठरलंय हा एक वेगळा अभ्यास आहे. पण एकदा रूप आलेलं आहे, काहीतरी रूप आलंय की त्याच्या पुढे त्याला नाव काय द्यायचं आणि मग व्यवहार कसा करायचा हे ठरलेलं आहे. म्हणजे एक स्त्री आहे, एक मुलगी आहे, तर त्या मुलीचं रूप ठरलेलं आहे. आता तिच्याशी काय व्यवहार करायचं हे कसं ठरणार आहे, तिला काय नाव देतो त्याच्यावर आहे. त्या स्त्रीला जर आपण आई म्हटलं तर वेगळा व्यवहार आहे, बहीण म्हटलं तर वेगळा व्यवहार आहे, बायको म्हटलं तर वेगळा व्यवहार आहे, आजी म्हटलं तर वेगळा व्यवहार आहे. काय तुम्ही नाव देता आता हा सगळा खेळ आहे. मग त्याच्या पुढे तसा व्यवहार होणार आहे. शत्रू आहे म्हटलं की वेगळा व्यवहार आहे, मित्र आहे म्हटलं की वेगळा व्यवहार आहे. त्याचा त्या रूपाचा आपल्याला काय पुढे उपयोग करायचा आहे हे आपण काय नाव देतो त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणजे नाम जे आहे हे आपण ठरवणार आहे. रूप हे आधी ठरलेलंच आहे, रूप आधीच आहे. फक्त नाव काय, नाव हे आरोपित आहे. आपण जे देणार आहोत तो आरोप आहे. म्हणजे नाव काय आरोपित आहे. पण नाव हे कशावर आरोपित आहे, नाव हे रूपावर आरोपित आहे. आता रूप कसा आलाय तो भाग नंतर आपण विचारात घेऊ, पण आधी नाम जे आहे ते आरोपित आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. जगातले जेवढे काही नाव आहेत ते सगळे आरोपित आहेत. कशालाही नाव द्या सगळे आरोपित, कुठलंही नाव द्या आरोपितच. राम म्हटलं काय आणि कृष्ण म्हटलं काय हे आरोपित नाव. पण हे कळणं फार अवघड आहे. अल्लाह म्हटलं काय, ईश्वर म्हटलं काय. कदाचित एकच पदार्थ आहे, त्याला चार लोक चार प्रकारे ओळखतात, पदार्थ तोच आहे. नाव बदलल्याने किती व्यवहार पुढे बदललेत. कदाचित आपण ज्याला ईश्वर म्हणतोय तोच अल्लाह आहे. कदाचित ते लोक ज्याला अल्लाह म्हणतात त्यालाच अजून कोणीतरी गॉड म्हणतो, त्याला अजून कुठं दुसरं कोणीतरी काहीतरी म्हणत असेल. म्हणजे हे जे काही एकच रूप मानलंय, हे एकच रूप जे आहे त्याला नाव मात्र भिन्न झाल्यामुळे पुढे किती बदल झाले. अख्खे संप्रदाय तयार झाले अनेक. काय झाले, कदाचित तो पदार्थ एकच आहे. कदाचित काय म्हणतोय आपल्याला त्याची स्पष्टपणे ओळख नाही म्हणून. पण हा एकच पदार्थ ज्याला लोकांनी ईश्वर म्हटलं, कोणी त्याला अल्लाह म्हणतो, कोणी गॉड म्हणतो, काय बरंच काय काय म्हणतात ना. तर अशा प्रकारे रूप एकच असताना त्याला भिन्न भिन्न प्रकारे नाम देण्यात येऊ शकतं आणि नाम देण्यात आलेलं दिसतं. जसं नाव असेल तसा व्यवहार होतो, जसा नाम तसा व्यवहार. आता कुठल्या नावाचा त्याच्यावर प्रभाव आहे त्याप्रमाणे पण होणार आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये जर आपण साधारणपणे वारकरी संप्रदाय किंवा अशा लोकांना बघितलं आणि तुम्ही जर माझ्यासोबत असेल, एखाद्याला माझी ओळख करून द्यायची असेल आणि तुम्ही जर म्हटले महाराज आहेत, तर त्यांची नजर काय होते, त्यांचा व्यवहार काय होतो, बदलतो. पण ते लोक म्हणतात अरे महाराज आहेत. आता हेच समजा साऊथ इंडियामध्ये वगैरे आपण गेलो किंवा दुसऱ्या कुठल्या तरी एखाद्या भागात गेलो, नॉर्थ इंडियामध्ये पण काही भागात, आणि त्यांना जर तुम्ही सांगितले महाराज आहेत, मग त्यांना वाटेल हा आचार्य आहे. कारण काही ठिकाणी महाराज कोणाला म्हणतात, आचार्याला महाराज म्हणतात. मग तुम्ही जर महाराज म्हटलं ते म्हणतील मग काय स्वयंपाक करून देतील ते, मग त्यांना काय वाटेल. कारण तो नाम जे आहे त्याच्यात प्रत्येकाने काय घेतला हा पण महत्वाचा विषय आहे. कारण तू काय समजतो पुढे. तर नाम जे आहे काय आरोपित आहे आणि प्रत्येकाची परिभाषा वेगळी आहे. वेदांताची स्वतःची एक आपली परिभाषा आहे, त्यांचे स्वतःचे काही हे शब्द आहेत. प्रत्येक शास्त्राचे आपले स्वतःचे शब्द आहेत. त्यामुळे जिथपर्यंत त्या त्या शास्त्राची, त्या त्या लोकांची, त्या त्या संप्रदायाची भाषा कळत नाही तिथपर्यंत खरं तर तो व्यवहार नीट होऊ शकत. नाहीतर नाम घेतलं वेगळं आणि ह्याला कळलं वेगळं तर मग व्यवहार चुकणार आहे, व्यवहार चुकणार आहे. फुलं आणून दे म्हटलं ना अमेरिकेच्या माणसाने जर ऐकलं तर एखाद्या मूर्ख माणसाला तुमच्यासमोर तो उभा करेल, ठीक आहे. कारण फुल म्हणजे मूर्ख. आणि एखाद्या ज्याला इंग्लिश कळत नाही त्याला जर म्हटलं यू आर फुल, तर त्याला वाटेल हा आपल्याला फुल म्हणजे चांगलं म्हणतोय, फुल म्हणजे फुलासारखं आहेस असं म्हणायचं त्याला. असं त्याला वाटलं तर म्हणजे झालं गंमत, हे की नाही. म्हणजे तो स्वतःला काय समजेल, म्हणजे तो त्याला शिव्या देतोय पण ह्याला काय वाटेल हा आपलं स्तवन करतोय. तर असा हा नामाचा फार मोठा गोंधळ आहे. नाम जे आरोपित आहे या आरोपित नावाला काहीतरी आधार पाहिजे आणि ते आधार आहे रूप. नामावर विश्वास ठेवून जमणार नाही. आणि विश्वास ठेवायचाच असेल तर फक्त तेवढ्याच व्यवहारापुरता ठेवावा लागेल. नावावर विश्वास ठेवायचा असेल तर कुठं ठेवावं लागेल, तेवढ्याच व्यवहारापुरता ठेवावं लागेल. त्याच्यापेक्षा जास्त विश्वास ठेवता नाहीत. नावावर जर विश्वास ठेवायचा असेल म्हणजे फुल या नावावर, फुल या नाम
फूल हे नाम आहे कुठल्या तरी पदार्थाला, तर त्या फूल या नामावर विश्वास ठेवायचा असेल तर फक्त कुठपर्यंत ठेवावं लागेल? फक्त इथे भारतात. नाही, व्यवहारात म्हणजे कुठं? फक्त भारतात. ते अमेरिकेत गेले की ते नाव विसरून जायचं. तिथे गेल्यानंतर फूल या नामावर विश्वास ठेवला तर गडबड होईल. तिथे काय होईल? तिथे चालणार नाही. तिथे काय करावं लागेल? फ्लॉवर या शब्दावर विश्वास ठेवावा लागेल. तिथे फुल नामाचा वेगळा अर्थ होणार, गोंधळ होणार. मग तसं नाम एकदा का आपण स्वीकारलं की ते फक्त तेवढ्याच व्यवहारापुरतं स्वीकारावं लागेल. रूप तेच आहे, पण व्यवहार जो आहे तो कसा होणार हा त्या नामानुसार ठरेल. तुम्ही कशाला काय नाव देता याने काहीच फरक नाही पडणार खरं तर, फक्त व्यवहार तसा होणार आहे. मग त्या व्यवहाराचा परिणाम, आता तुम्ही त्याला सत्य मांडलं, त्याच्या पुढचाही प्रश्न काय आहे? तुम्ही त्याला सत्य मांडलं की त्यानंतर त्याप्रमाणे सगळं पुढे होणार आहे. जसं एखाद्या मुलीला एखाद्या मुलाने सगळ्यांच्या सांगण्यानुसार आणि विधिवत बायको मानलं की पुढचा व्यवहार सगळा कसा होणार आहे? आपोआप तसं होणार. त्याचे फल, त्याचा परिणाम सगळं तसंच होत जाणार आहे. पण ह्याला काहीतरी एक नियम आहे, तिथपर्यंत त्याचं होणार आहे, त्याच्यानंतर ते होणार नाही. म्हणजे एकदा का त्याला त्या शरीराचा संबंध तोडावा लागला की त्यानंतर त्याला ते न म्हणता येणार. त्याने जरी सगळ्यांच्या म्हणण्यानुसार त्या मुलीला पत्नी म्हणून स्वीकारलं आणि पत्नी म्हणून सगळे पुढे व्यवहार झाले, तरी सुद्धा ते कुठपर्यंत करता येईल? त्याला एक मर्यादाच आहे. त्याच्यानंतर तो व्यवहार संपला त्याचा. मग त्याने जरी म्हटलं तरी नाही होणार, मग किंवा तिने जरी म्हटलं तरी होणार नाही. म्हणजे एखाद्या रूपावर काहीतरी नाम आरोपित करून त्याच्यानंतर तो व्यवहार जरी घडला तरी त्याला सुद्धा एक मर्यादा आहे. त्या मर्यादेच्या नंतर ते होणार नाही. कुठलंही रूप आणि कुठलंही त्यावर आरोपित केलेलं नाम काहीतरी व्यवहाराला कारण होणार. तो व्यवहार कुठल्या तरी मर्यादेमध्येच असणार, कुठली तरी मर्यादा त्याला राहणार. त्या मर्यादेनंतर तो व्यवहार संपला, त्यानंतर होणार नाही. आता माणूस करतोय काय? जीव करतोय काय? प्रत्येक जण. रूप तर ठरलेलं आहे, त्याचा विषय बाजूलाच आहे. सध्या आपला विषय नाम. याने जे नाम दिलं याला तो खरं समजतो नव्हे, त्याच्या पुढे जो व्यवहार होतो त्याला खरं समजतो. म्हणजे नाम त्याने जे आहे ते इतकं पक्क खरं समजलंय, ते तर बाजूलाच गेलं. ते म्हणजे त्याच्या आतमध्ये पक्क दृढच आहे. त्याच्या पुढे त्याचा जो व्यवहार होतो त्याला तो इतका खरं समजतो की आता हेच खरं, याच्याशिवाय जगच नाही काय असं वाटतं. म्हणजे एखाद्या प्रेमळ कुटुंबामध्ये तो नवरा जो आहे त्याच्या बायकोमध्ये आणि त्याच्या मुलांमध्ये इतका रममाण असतो की त्याला दुसरं जगच नसतं काही, किंवा त्या स्त्रीला दुसरं काहीच जग नसतं. इतके रममाण आहेत. काय असतात? रममाण झालेलं असतं. त्यांच्याशिवाय त्याला काही दुसरं काहीच लक्षात येत नाही. मग आपण ह्याला आपली पत्नी म्हटलोय, आपण ह्याला पती म्हटलोय, हे जे झालं, हे नामकरण जे झालं आधी, हा आपला मुलगा आहे, हे आपले नातेवाईक आहेत, हा गोतावळा आहे, हे सगळं जे काही नामकरण केलं आपण, कसं केलं, काय केलं, त्याला अनेक कारणं दिसतात. पण हे काही जे नामकरण केलं, ही माझी आत्या आहे, हा माझा काका आहे, हा माझा मामा आहे, ही माझी बायको आहे, नवरा आहे, मुलगा आहे, अमका आहे, तमका आहे, हे सगळं जे काही केलंय आपण, हे सगळे नाम आपण देऊन टाकले. काही रूप होते त्या रूपांना आपण आपलं म्हटलं, ते तर कधीच बाजूला गेलंय. ते तर बाजूला गेलं म्हणजे त्या आतमध्ये छापून टाकलंय आपण, त्याला आपण आता वासच नाही करू शकत. इतकं पक्क आहे ते, इतकं दृढ आहे तो ठप्पा इतका पक्का बसलाय की त्याला आता काढताच येणार नाही. त्याच्या पुढे अवस्था काय झाली की त्याच्या पुढे त्यामुळे जो होणारा व्यवहार आहे तो व्यवहार इतका दृढ आणि सत्यत्वाने चाललेला आहे की आपण मरणार, पण मरताना सुद्धा आपल्याला तो व्यवहारच खरा वाटणार आहे. आणि हा व्यवहार बुडायला नव्हता पाहिजे, असं नव्हतं व्हायला पाहिजे असं वाटणार. मरेपर्यंत आपण त्या व्यवहारामध्ये गुंतून आहे. रूप बाजूलाच आहे, नाम ते पार आतमध्येच आहे, त्याचाही आपला विषय राहिलेला नाही. त्याच्यामुळे निर्माण झालेला पुढे जो व्यवहार आहे त्या व्यवहारामध्ये इतके गुरफटलोय की तो व्यवहार बंद पडेल हे सुद्धा लक्षात येणार नाही. ते लक्षातच येणार नाही, व्यवहार बंद पडणार हे सुद्धा लक्षात नाही. उलट असं वाटतंय काय बंद नाही पडायला पाहिजे. हे सगळं जे आपले या नाम दिल्याने व्यवहार सुरू झाले ते बंद पडण्याची अपेक्षाच नाही आपली. आपल्याला ते बंद पडतील असं वाटतच नाहीये, पण बंद पडल्याशिवाय काहीच राहणार नाही पण नक्कीच. म्हणजे केपलर 22b कधी ना कधी निखळणारच आहे. हा सूर्य सुद्धा कधी ना कधी निखळणारच आहे. हा सूर्य म्हणजे काय फार मोठा कोणी नाही, हा सूर्य सुद्धा कधी ना कधी निखळणारच आहे. पण निखळणार आहे असं वाटत नाही, कालावधी जास्त आहे. ही पृथ्वी सुद्धा निखळणार आहे. आपण ज्यांना ज्यांना नाम दिलंय आणि त्यांच्याशी जसजसे व्यवहार केले ते सगळे संपुष्टात येणार आहे. सूर्याचा आम्हाला अभ्यास करायचा, अरे तुला सूर्याचा अभ्यास जरी करायचा असेल तर हा सूर्य नष्ट होणार आहे. नष्ट झाल्यानंतर काय त्याच्या अभ्यासाला किंमत राहणार? जो पदार्थ काळाच्या उदरात जाणार त्या पदार्थाचा अभ्यास करून काय होणार, काय साध्य काय होणार हे कळायला फार वेळ लागते. जो पदार्थ काळाच्या उदरात जातो आणि ज्याचं पुढे अस्तित्व काय राहत
त्या पदार्थाचा अभ्यास करून काय करणार? 10 वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वी, 50 वर्षापूर्वी घडलेल्या घटना, त्या घटना त्यावेळेस आपल्याला फार गमतीशीर, फार त्रासदायक, फार सुखदायक असं काहीतरी वाटतं. त्या काळाच्या उतरात गेल्या. आता काय? पण त्यावेळेस काय झालं होतं? त्यावेळेस काय गोंधळ झाला? त्यावेळेस किती परिस्थिती कशी झाली? तसंच पदार्थांचं आहे. तर आपण रूप या शब्दात नाही, नाम आपण ज्याला दिलंय ते सुद्धा आपण आता आतमध्ये विसरून गेलो आहोत. त्याच्यापुढे त्याच्यानंतर जे सुरू झालेला व्यवहार आहे त्या व्यवहारात आपण गुरफटलेलो आहोत. म्हणजे नाम दिल्यानंतरच्या व्यवहारात गुंतलेलो आहोत. नाम दिल्यानंतरच्या व्यवहारात गुंतलेलो आहोत. इतके गुंतलेलो आहोत की आपल्याला बाकीचं काहीच लक्षात येत नाही. तर ज्या ज्या पदार्थांना आपण ज्या ज्या प्रकारे जसजसं नामकरण केलं, जसजसं आपण त्याला नामकरण केलेलं आहे, त्याप्रमाणे जे जे व्यवहार होतात ते आपल्याला प्रिय वाटतात. काय प्रिय वाटतं? ज्याला जे नाम दिलंय आणि ज्याच्यातून जो व्यवहार सुरू झाला त्यामध्ये ते व्यवहार तशा तशा प्रमाणात प्रिय वाटतात. काही अधिक प्रिय वाटतात, काही कमी प्रिय वाटतात आणि काही अप्रिय वाटतात. तर प्रिय अप्रियचा जो खेळ आहे तो कुठे सुरू झालाय? आपण त्याला नाम जे दिलं, ज्याप्रमाणे नाम दिलं त्याप्रमाणे तिथे पुढे व्यवहार जे सुरू झाले त्याच्यात तो व्यवहार प्रिय अप्रियचा सुरू झालाय. मग जे जे प्रिय वाटतं त्याच्या पाठीमागे धावत राहणे, जे जे प्रिय वाटतंय त्याच्या पाठीमागे धावत राहणे, त्याचंच ज्ञान कमवत राहणे आणि त्याचंच अस्तित्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करणे, असं आपलं सुरू आहे. जर आपल्याला पैसा प्रिय असेल तर पैसा कमवण्यासाठी जे ज्ञान कमावं लागतं तेच आपण कमवणार. आपण ज्ञान कुठलं कमवणार? पैसा जर प्रिय असेल तर त्यासाठीच ज्ञान कमवणार आणि ज्या ठिकाणी ते ज्ञान राहतं त्याचंच अस्तित्व मानणार. जसं वेधशाळेचं अस्तित्व मानत नाही कोणी, कारण तिथे ज्ञान नाही का? वेधशाळेचं अस्तित्व मानतात का? कारण की ज्ञान त्याचं नाही आहे का? ते प्रिय नाहीत, त्यामुळे त्याचं ज्ञान नाही आणि ते ज्ञान नाही म्हणून त्याचं अस्तित्व कोणी मानणार नाही. मग आता कशाचं अस्तित्व मानतात? जो प्रिय आहे त्याचा. पैसा प्रिय असल्यामुळे वेधशाळेतून पैसा तयार होऊ शकणार नाही. वेधशाळा काही पैसा देणारी शाळा नाही. ज्याच्यातून पैसा मिळतो ती शाळा वेगळी आहे. मग ती शाळा वेगळी असली की त्या शाळेचं प्रियत्व आहे, कारण पैशाचं प्रियत्व आहे म्हणून. मग पैशाचं प्रियत्व आहे म्हणून त्या शाळेचं प्रियत्व, त्या शाळेचं प्रियत्व म्हणून त्या शाळेचं ज्ञान किंवा त्या शाळेने जे सांगितलं त्याचं ज्ञान आणि मग त्याचंच अस्तित्व मानावं लागेल आणि त्याचं अस्तित्व मानून मग त्याच्यामध्ये सगळी प्रगती सुरू आहे आणि त्याला लोक पुन्हा खरं समजून तो व्यवहार एक दिवस बंद पडणार आहे. पण प्रियत्व तिथेच आहे. जेवढं काही रूप आहेत ह्या रूपापैकी सगळ्याच रूपांना आपण काही चिटकून बसू शकत नाही. आपण ज्याला काही नाम दिलं त्याप्रमाणे तसतसा व्यवहार त्या व्यवहारात गुंतलेले आहेत, बाकी काही नाही, बाकी काही राहिलेलं नाही. म्हणजे अस्तित्व, भातित्व, प्रियत्व हे तर फार लांब आहे. रूप हा विषय सुद्धा बाजूलाच आहे. रूप या शब्दावर आरोपित नाम आहे आणि नाम या शब्दावर आरोपित व्यवहार आहे. म्हणजे व्यवहार कुठे सुरू झालेला आहे? व्यवहार करायचा असेल तर नाम आरोपितच करावं लागतं. देव म्हटलं की देव हा शब्द आल्यामुळे तसा व्यवहार सुरू होणार. राक्षस म्हटलं की राक्षस हा नाम आल्यामुळे तसा व्यवहार सुरू होणार. जसं नाम येईल आणि आपल्याला त्याच्याबद्दल काय लक्षात येईल त्याप्रमाणे व्यवहार सुरू होणार. आपल्यावर आहे ते सगळं. राक्षसाच्या पोराला त्याचा बाप राक्षस वाटत नाही का? वाटतो. एखादा गुंड असेल तर त्याच्या पोराला त्याचा बाप गुंड वाटतो काय? सापाच्या पोराला साप विषारी असतो काय? नसतो, नाही का? दुसऱ्यासाठी असतो. कोण काय मानतं त्याच्यावर सगळं होणार आहे. मी तुम्हाला काय मानणार त्याच्यावर तुमचा माझा व्यवहार आहे. तुम्ही मला काय म्हणणार त्याच्यावर तुमचा माझा व्यवहार आहे. पण तो सगळा व्यवहारच. तुम्ही मला काय मानायचं हे तुम्ही ठरवणार, मी नाही. मी म्हटलं की तुम्ही मला असं म्हणा, मला असं माना, म्हणजे तुम्ही मानणार आहे काय? नाही. ज्याने जे मानलं त्याप्रमाणे व्यवहार होणार आहे आणि त्याप्रमाणे तो व्यवहार जरी झाला तरी तो एका मर्यादेपर्यंतच होत असतो. कुठलाही व्यवहार हा त्रिकाल राहणार नाहीये. काही म्हणू देत. तुम्ही मला जर चांगलं मानलं तर जसा व्यवहार होईल, तुम्ही मला जर वाईट मानलं तर जसा व्यवहार होईल. तर दोन्ही सुद्धा चांगलं किंवा वाईट असा काही व्यवहार हा कुठपर्यंत चालेल? त्याला मर्यादा आहे. कुठलाही व्यवहाराला एक मर्यादा आहे. ती मर्यादा आजच झाली पाहिजे असा हट्ट करून उपयोग नाही. ती मर्यादा उद्या असायला पाहिजे असाही हट्ट करून उपयोग नाही. त्याची स्वतःची एक गती असते. म्हणजे एखाद्या पुरुषाला नवरा म्हटल्यानंतर तो व्यवहार जो आहे तो व्यवहार कुठपर्यंत चालावा याच्यावर आपलं काही बंधन नाहीये. तो जिथपर्यंत चालणार तिथपर्यंतच चालणार आणि जिथपर्यंत नाही चालणार, जेव्हा नाही चालणार तेव्हा कोणी आला तरी चालू शकणार नाही. त्याला काही करू शकत नाही. जरी दिसत असलं की नाही आपण चालवतोय तरी ते खरं नाहीये.
आणि साधं गणित म्हणजे मृत्यू. मी तुम्हाला सांगितलं मृत्यू हे एक निमित्तच असं आहे. मृत्यू हे ते व्यवहार संपवणारं निमित्त जसं दिसतं तसं दुसरं पण काय असू शकतं, तेच असतं असं नाही. पण एक मृत्यू सर्वसाधारणपणे एक मृत्यू हे निमित्त दिसतं की तो व्यवहार बंद करायला. काहींचा तर मृत्यू न होताही व्यवहार थांबतात. बरेचसे व्यवहार कसे असतात, मृत्यू नाही झाला तरी व्यवहार संपतो. म्हणजे महाराजांचा ना आपला संबंध कधी संपला, मृत्यू झाला म्हणजे संपतो असं नाही. एखाद्या नातेवाईकांचा आपला व्यवहार कधी संपला, आपला मृत्यू झाला म्हणजे संपला असं होत नाही. बरेच वेळा तो कधी आधी पण संपू शकतो. त्याला कारण काही असू शकतं. तर कारण काही असू देत, व्यवहार जो होतो तो आपण काय नाम दिलं त्याच्यावर आहे. आपण काय समजलो त्याच्यावर सगळं केलंय. आता काय समजायचं, या एवढ्या मोठ्या प्रपंचाचं जे मोठं रूप आहे त्याचा आपण बराच विचार केला. रूप एवढं मोठं आहे, या एवढ्या रूपाला तुम्ही काय समजणार हा तुमचा विषय. हा कोणाचाही दुसऱ्याचा विषय नाही, हा आपला विषय. आपण काय समजायचं. आपण काही जरी समजतो तर लोक आपल्याला काही समजून देणार. आपल्याला लोक काही समजून जरी दिलं तरी आपण काय समजून घ्यायचं हा आपला प्रश्न. अवघड आहे, काय आहे अवघड आहे. पण खरं तर आपल्याच हातात आहे की आपण या सर्व रूपाला काय समजायचं. स्वर्गलोक सुद्धा श्वानाची विष्ट आहे, म्हणजे एकदमच घाण आहे असं साधू संत म्हणतात. पण तोच स्वर्गलोक खरं बघितलं तर काय अत्यंत सुखकारक आहे असं आपल्याला माहिती आहे. म्हणजे काय समजायचं त्याला हे कोणाच्या हातात आहे. ब्रह्मादिक जेथे दुःखाची शिराणी असं तुकोबा म्हणतात. म्हणजे खरं तर ब्रह्मदेव हे पद सर्वोत्कृष्ट पद आहे, सर्वात सुखकारक पद आहे ते जगातलं सर्वोत्कृष्ट सर्वोच्च पद आहे. आता असं असताना तुकोबांचं मंत्र म्हणणं काय, दुःखाची शिराणी म्हणजे दुःखाचं टोक आहे असं म्हणतात. म्हणजे हे समज कोणाची आहे, तुम्ही काय समज करून घेणार त्याच्यावर अवलंबून, त्याच्यानुसार पुढचा व्यवहार होणार आहे. एकदा का जर माझा निर्णय झाला की ब्रह्मदेव हे पद सुद्धा दुःखाचं टोक आहे तर मी व्यवहार तसंच करीन. नाहीतर इंद्रपदासाठी सुद्धा धावपळ करीत. इंद्रपद जाऊ द्या, घरातच लोकांनी मला सगळ्यांनी ऐकावं असं वाटायला लागेल. आपल्याला काय वाटतं आपलं सगळ्यांनी ऐकायला पाहिजे. मी जर समजलो मी फार मोठा महाराज आहे तर आपोआपच पुढचं होणार ना. सगळं काय होणार, सगळ्यांनी पाया पडायला पाहिजे, हार घालायला पाहिजेत. हे कशामुळे होतं हे सगळं, आपण समजतो काय त्याच्यावर सगळा खेळ आहे. आपण जर समजलो तर त्याप्रमाणेच होत असतं. तुम्ही माझं ऐकलं पाहिजे असं मला कधी वाटणार. मी काय समजतो त्याच्यावरच आहे. सगळ्यांनी मला नमस्कार करायला पाहिजे असं मला कधी वाटेल. मी एकदम कनिष्ठ आहे असं मी स्वतःला समजलो, मी एकदम धाकटा आहे असं समजलो तर वाटेल काय. मी उच्च आहे श्रेष्ठ आहे असं वाटलं की आपण होणार ते. म्हणजे कुठलाही व्यवहार जो होत असतो आपण काय मानतो त्याच्यावर चालतं. एकदा का त्या पदार्थाला, सूक्ष्म आणि स्थूल पदार्थाला तसं नाम दिलं की आपोआप तसा व्यवहार सुरू होतो. रूप तुमच्या पुढे पडलेलं आहे, तुम्ही त्याला काय नाम द्यायचं हे तुम्ही ठरवायचं. स्थूल आणि सूक्ष्म रूप त्रिलोकापर्यंतचं एवढं मोठं रूप आपल्यासमोर पडलेलं आहे. आपण त्याला काय नाम द्यायचं हा कोणाचा विषय, आपला विषय. व्यवहार त्याप्रमाणेच होणार आहे आणि त्याप्रमाणे जरी व्यवहार झाला तरी तो त्याच्या मर्यादेतच चालणार आहे. आपण काही जरी नाम दिलं, आपण सूर्याला सूर्य म्हटलो काय आणि सन म्हटलो काय, तरी त्याची मर्यादा बदलत नाही. त्याची मर्यादा तीच आहे, त्याच्या मर्यादेने ते चालेल. ते आपल्याप्रमाणे चालेल काय. आपण त्याला नाव दिलं, सूर्याला आपण एकदम शीतल असं नाव दिलं म्हणजे तो शीतलता प्रदान करणार आहे काय, त्याची मर्यादा आहे, त्याच्याप्रमाणे ते चालतो. आपण काय म्हणतो याच्याप्रमाणे चालत नाही. म्हणजे एखाद्या मुलीला आपण शीतल नाव दिलं पण तरी सुद्धा ती तापट असू शकते नाही का. नाव जरी शीतल असलं तरी सुद्धा तिची मर्यादा पण काहीतरी आहे. तुम्ही काय म्हणता ह्याच्यानुसार तुम्ही व्यवहार जरी करू लागले तरी सुद्धा काही सांगता येत नाही. म्हणजे एखादं जे रूप असतं त्याला आपण नाम जेव्हा काहीतरी देतो तेव्हा आपल्या अपेक्षेने जरी दिलं तरी त्याचं ते स्वरूप बदलत नाही, त्याचं तो स्वरूप तेच ठेवतो. म्हणजे उदाहरणार्थ एक स्त्री आहे, आता ती स्त्री आपल्याला सुख देईल या हिशोबाने एखाद्या मुलाने तिच्याशी लग्न केलं, त्या मुलीशी लग्न केलं, तर याने बायको सुख या व्यवहारासाठी अपेक्षलेली आहे. अपेक्षा काय आहे त्याची, पण आता ती तिचा स्वभाव थोडी सोडणार आहे. याने म्हटलं म्हणून ती ह्याला आपला नवरा मानेलच असं थोडीच होतं नाही का. ती तिच्या मर्यादेतच राहणार आहे, तिचा जो विषय असेल त्याप्रमाणे जगणार आहे. आपण काय समजतो हा एक भाग आहे, पण तो पदार्थ ते रूप काय आहे हा दुसरा भाग आहे. आपण आपल्या विश्वात राहणार आहे, तो पदार्थ त्या पदार्थाच्या विश्वात राहणार आहे. तो त्याच्या गतीने गतिमान राहणार आहे, आपण आपल्या गतीने गतिमान राहणार आहोत. असं ज्याचं त्याचं अस्तित्व त्याच्या त्याच्या ठिकाणी आहे. पण आपण व्यवहार कसा करत राहतो. बायको जरी फार विचित्र निघाली तरी सुद्धा आपण जर बायको हा शब्द दृढ केलेला असेल आणि बायको हा शब्द मरणापर्यंत दृढ असेल आपला, तर ती किती विचित्र निघाली तरी सुद्धा हा मरणापर्यंत व्यवहार कसा करणार.
तिच्याप्रमाणे नाही करणार, तो कोणाप्रमाणे करणार, त्याच्याप्रमाणे करणार. आणि बायको आता विरुद्ध खूप चांगली असेल, पण ह्याला तिचा स्वीकार बायको म्हणून करायचंच नाही, पण झालं तर किती दिवस तिचा स्वीकार करेल, किती चांगले असले तरी, कारण ह्याने तिला बायको म्हणून स्वीकारतच नाही ना, त्याच्यामुळे किती दिवस टिकणार तो व्यवहार, किती दिवस टिकेल. म्हणजे आपण एकदा का एखाद्या रूप या विषयाला काहीतरी नाम दिलं, ते नाम आपण जसं दिले तसा व्यवहार आपण करणार आहोत. तो पदार्थ काय आहे तो त्याच्या विश्वात आहे, तो त्याचा आपला सध्या विचारच नाही, तो त्याच्याप्रमाणे जाईल. पण आपण आपल्याप्रमाणे अख्खं आयुष्य मरेपर्यंत तसंच काढतो. कसं, त्या रूप या विषयाला आपण ज्याप्रमाणे नाम दिलंय त्याप्रमाणे त्याचा परिणाम. आणि मग आपल्याप्रमाणे जर जमलं तर पुढचं नीट चालतं, नाही जमलं तर काय होतं, पुढे आपण त्याला प्रिय जरी समजलो तरी अप्रिय होतो, आपण जरी सुखरूप समजलो तरी दुःखरूप होतो. पण त्या दुःखामध्ये सुद्धा सुख वाटू शकतं आपल्याला. कारण काही वेळेस कसं असतं दुःख, पण त्या दुःखात आपल्याला काय वाटतं, सुख वाटतं. असतं दुःख, जर खरूच कशी असते, असतं दुःख पण खाजवण्यामध्ये सुख वाटतं. तसे हे बरेच वेळा असतं ते दुःखरूपच, पण ते सुखरूप वाटतं. म्हणजे बायका मुलांचा प्रपंच जो आहे हा एवढा सांभाळण्यामध्ये जेवढे कष्ट आहेत खरं, त्याच्यातला 1% जरी आपण परमार्थासाठी अभ्यासासाठी वापरला तर कदाचित त्याच्या लवकर आपलं काम होऊन गेलं असतं. जितके कष्ट, जितके यातना आपण जागा झाल्यापासून झोपेपर्यंत, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत संसारासाठी करतो, आपण ज्याला काही नाम देऊन ज्याच्यासाठी धडपड करतो, मरतोय, त्याच्यातला 1% जरी, 1% फार कमी होतो, 10% जरी, 10% जरी आपण वेळ, 10% जरी आपलं सगळं सर्वस्व परमार्थासाठी वापरलं असतं तर कधीच आपल्या हाताला जे अपेक्षित फल आहे ते प्राप्त झालं असतं. 10% जरी दिलं असतं. इतके कष्ट आहेत खरं संसारामध्ये, कारण रात्रंदिवस तोच विचार आहे. जागा झाल्यापासून झोपेपर्यंत आपल्याला विचार कसला आहे, बायको, नवरा, नातेवाईक, पैसा, अन्न, धन, मान, रात्रंदिवस डोक्यात तोच किडा आहे, तेच वळवळ करत राहतं सारखं, रात्रंदिवस तेच आहे. आणि ते सगळं जे काही आपलं बुद्धीमध्ये घुसून बसलंय ना, हे सगळं आपण नाम दिल्यामुळे झालंय. ते ह्याला नाम दिला आपण, हा नवरा आहे, ही बायको आहे, पोरग आहे, ज्याचा ना आपला काही संबंध नाही. खरं तर आता असं म्हटलं फार अवघड आहे, पण खरं तर काहीही संबंध नाही आपला, झालंय ते. आता आपण समजलोय आपलं व्यवहार मात्र आहे. आता जरी महाराजांनी सांगितलं किंवा जरी तुम्ही विचार केला तरी ते पचणार नाही, पटणार नाही. अहो, वेदांत महापुरुषांना सुद्धा अवघड जाते. ते वेदांताचा अभ्यास करणारे मोठमोठे महाराज लोकांना सुद्धा अवघड जाते. तर साधारण माणसाची काय अवस्था, त्यांना सुद्धा पोरग आपलंच वाटतंय. जिथे शरीर आपलं नाही, हे जिथे आपलं नाही, तिथं अजून ह्याच्या पलीकडे काय आपलं असणार आहे. खरं तर म्हणजे हे रूपच जिथं आपलं नाही, पण आपल्याला वाटतं ना मी कोण आहे, मी महाराज आहे, असं वाटतं. हे जे रूप आहे याच्यावर आरोपित केलेल्या नामालाच मी समजतो आणि तसा व्यवहार जगात करतो. मी कोण आहे, मी महाराज आहे. मग तसा व्यवहार झाला. मग तसा व्यवहार मग सगळ्यांना तो पटावा, सगळ्यांना पचावा म्हणून धोतर घालायला लागतं, पचवायला लागतं ना ते सगळे. आता एकदा नाव दिलं की अडचण आली ना, महाराज म्हटलं की झाली अडचण, मग तो पचवावा लागतो. किंवा मी म्हटलं मी प्रोफेसर आहे, मग असं म्हटलं की मग तसा व्यवहार करतो. मग धोतर घालून कॉलेजला जाता येत नाही, तर तिथे गेलं की महाराज होईल. आणि इथं पॅन्ट शर्ट घालून बसता येत नाही, कारण तशी अडचण येईल. मग नाम काय दिलं त्याच्यानुसार सगळे व्यवहार तसे करावे लागतात. मग आणि ते व्यवहार सगळे तसे टिकतात असं नाही, त्याला मर्यादा ते आहेच, आधी ते आपलं ठरलेलंच आहे. पण तुम्ही काय नाम दिलं त्याप्रमाणे सगळं होणार आहे. किती पदार्थ आहेत असे, किती रूप आहेत असे, असंख्य, अनंत, नाना प्रकारचे रूप आहे जगामध्ये. अनंत जन्म, अनंत वेळा आपण अनंत रूपांना प्राप्त झालो आणि अनंत रूपांच्या समोर आलो आणि अनंत रूप आपल्या समोर आले. अनंत रूपांना आपण अनंत प्रकारची नामं दिली आणि अनंत प्रकारचे व्यवहार केले. अनंत प्रकारचे व्यवहार सुख दुःखाला कारण झाले, प्रिय अप्रियतेला कारण झाले. त्यांचंच ज्ञान करण्यामध्ये धन्यता वाटली, त्यांच्याच ज्ञानामध्ये त्यांच्याच अस्तित्व आहे असं वाटायला लागलं. त्याच्या व्यतिरिक्त कोणाचं अस्तित्व आहे असं वाटतच नाही. एकदा का एखाद्या मुलाला एखादी मुलगी आवडली किंवा एखाद्या नवऱ्याला त्याची बायको प्रिय झाली की त्याला तिच्याशिवाय जगात काहीच दिसत नाही, आई पण दिसत नाही, बाप पण दिसत नाही. काय होतं, एखादा पदार्थ प्रिय झाला की त्या पदार्था व्यतिरिक्त आपल्याला जगात काहीच दिसत नाही. एवढंच जग आहे असं वाटतं. काय वाटतं, तेवढंच जग आहे असं वाटतं, बाकी काहीच नाही वाटत. असलं काय नसलं काय फरक नाही पडत आपल्याला, असलं काय आणि नसलं काय फरक पडत नाही, कशाचाही भान राहत. रेल्वे स्टेशनच्या गोंधळामध्ये माझ्या आवडीचा विषय जर मी समजा एखाद्याशी बोलतोय, समजा तुमचा माझा एक आवडीचा विषय आपण तिथे बोलतोय आणि रेल्वे स्टेशनवर फार मोठा गोंधळ सुरू आहे, गोंगाट सुरू आहे, तरी आपल्याला तो गोंगाट ऐकू येत
ऐकूच येत नाही तो. कारण आपला विषय काय, लोक म्हणतात आम्हाला रात्री लवकर झोप येते असं समजा एखादं म्हणतं. आवडीचा विषय असू देत, 3 दिवस झोपलेला नसला तरी झोप येत नाही. काही काही लोकांना चिंतनात झोप येते. तुझ्या आवडीचा विषय येऊ देत, तुला झोप येणारच नाही. आवडीचा विषय नसला की मग झोप येते. पदार्थ जो आहे तो पदार्थ आपल्या समोर जो आहे त्या पदार्थाला आपण काहीतरी नाम दिलं, त्या नामाने काहीतरी व्यवहार सुरू झाला, तो व्यवहार खरा वाटला आणि तो खरा वाटलेला व्यवहार आता आपण प्रिय करून बसलो. आता तो प्रिय झाला, त्याचं ज्ञान कमवण्यामध्ये धन्यता आहे, त्याचं ज्ञान टिकून ठेवण्यामध्ये धन्यता वाटते. म्हणजे तुम्हाला जर मी म्हटलं ही बायको तुमची नाही, तुमचं ज्ञान काय, ही स्त्री माझी बायको आहे. मी म्हटलं ही बायको तुमची नाही, तर तुम्ही तुमचं जे ज्ञान आहे, तुमचं ज्ञान काय आहे, ही माझी बायको आहे. म्हणजे हे रूप जे आहे, हे रूप माझी बायको आहे असं तुमचं ज्ञान आहे. ते प्रिय पण आहे आणि ते तुमचं ज्ञान पण आहे आणि अस्तित्व तुम्ही त्याचंच मानताय. तुम्ही माझं कधी ऐकणार. म्हणजे उदाहरण म्हणून सांगतो, असं काही म्हणू नका, फक्त एक उदाहरण म्हणून घ्या. पण तुम्ही जे मानलंय आता त्याचंच अस्तित्व मानलंय, त्याचंच ज्ञान तुम्हाला टिकून ठेवायचंय. तुम्हाला ते वजा करायचं नाहीये, तुम्ही वजा करण्याचा प्रयत्न करणार नाहीये, तुम्ही तुमचं प्रियत्व बदलणार नाहीये, तुम्ही ठेवलेलं ते नाम सुद्धा बदलणार नाहीये, त्याच्यामुळे तो व्यवहारही बदलणार नाहीये. म्हणून तो व्यवहार संपणार नाहीये. हा तुमचा गैरसमज जो आहे तो पण चालणार नाहीये, ते संपणारच आहे. तुम्ही जरी म्हटलं की ही माझी बायकोच आहे, तुम्ही जरी म्हटले, मला नाही म्हटले तोंडाने, तरी तुमच्या वागण्यातून जरी तुम्हाला ती प्रियच दिसली, तुम्ही तेच ज्ञान ही माझी बायको आहे असं टिकून ठेवण्याचा प्रयत्न जरी केला, तिचंच अस्तित्व आपल्या जीवनात खरं आहे हे जरी तुम्हाला वाटत असलं, तरी सुद्धा ते सगळं त्या मर्यादेत आहे. त्याची मर्यादा संपली की तो विषय संपला. एक तर तुम्ही संपाल, नाही तर तो संपेल. काही व्यवहार संपणार. बायको असू दे नाही तर महाराज असू दे, महाराज हे पद जे आहे हे सुद्धा माझं असंच आहे. तुमचं जसं बायको विषयी तसं महाराज पदाविषयी मी जरी म्हटलो मी महाराज आहे, तरी सुद्धा तो विषय संपुष्टात येणार. त्याला निमित्त काही होऊ देत, या शरीरातून मला निघून जाणे असू देत किंवा काही निमित्त होऊ देत. समजा उद्या काहीतरी कारणाने कोणीच माझं ऐकायचं नाही ठरवलं, मी महाराज राहील काय? काहीतरी कारणाने असं घडलं की लोकांनी माझं ऐकायचं नाही ठरलं, ह्यांचं काय ऐकायचं, हे बावळट माणूस असं जर म्हटलं तर समजा संपलं महाराजपद. बरोबर की नाही? म्हणजे जे काही आपण धरून बसलो, जे काही नाम आपण धरून बसलो, नाम हा शब्द संकुचित नाहीये, स्थूल आणि सूक्ष्म त्रिलोकाला व्यापणारा शब्द येतो. नाम हा शब्द काही संकुचित नव्हे, स्थूल सूक्ष्म त्रिलोकाला व्यापणारा हा नाम शब्द आहे. त्यामुळे इथे कुठेही जा तुम्ही, हे भेटणारच आहे. स्वर्गात जा, नाहीतर नरकात जा, नाहीतर मृत्यूलोकात या, मनुष्य देहात या, नाही तर कुत्र्याच्या जन्माला जा, झाड व्हा नाही तर झुडूप व्हा, कुठेही जा, हे आहेच, हेच आहे. आता तुम्ही ठरवायचं तुमचं ते ज्ञान किती टिकून ठेवायचंय, तुम्हाला हे किती काळ प्रिय ठेवायचा हा तुमचा प्रश्न आहे, माझा प्रश्न नाही. तर तुम्ही रूप समोर जे धरलं, त्याला जे काही नाम दिलं, त्याने घडणाऱ्या व्यवहारामध्ये जर तुम्ही सत्यत्व धरून जगत असाल, तुम्हाला कोण वाचवणार, कोण वाचू शकतो? आता वाचणे आणि बुडणे असा व्यवहारच नाही आमच्याकडे. ठीक आहे, आनंदाची गोष्ट आहे, चालू दे. वाचणे आणि बुडणे आम्हाला माहित नाही, ह्याला मी वाचणे बुडणे म्हणत नाही. शाळा शिकल्यानंतर नोकरी मिळली, पैसा मिळायला लागला म्हणजे त्याला वाचणे आम्ही समजतो. चांगली बायको मिळाली, 2 लेकरं झाली, घर झालं, संसार नीट झाला, पोरगं झालं, पोराचं लग्न झालं, त्याला पोरगं झालं, हा म्हणतो धन्य झालं. आता ह्याला जर लोक धन्यता समजत असतील, ह्याला जर वाचणे समजत असतील, त्याला मी काय करू शकतो? तुम्हाला तुमची धन्यता कशात वाटते, कृतार्थता कशात वाटते, हे मी कसं बदलणार किंवा कोण कसं बदलणार आहे? तुमची कृतार्थता तुम्हाला कशात वाटते हे कोण बदलणार आहे? मी थोडी बदलणार आहे. एखाद्याला स्वर्ग लोकाला जाण्याला कृतार्थता वाटत असेल तर त्याला कोण बदलू शकतो? त्याचं समज तसं आहे, त्याला ते होणारच, त्याप्रमाणे त्याची गतीच होणार आहे. तर तुम्ही जेवढ्याला काही नाम देऊन बसलेत, त्याने जेवढे काही व्यवहार झाले, त्याने काय गोंधळ उडालाय, तरी लोकात आपण फिरत राहिलो, बाकी काही झालेलं नाही, काही टिकणार नाही. मी जरी तुम्हाला म्हटलो नाही की तुम्ही हा नवरा तुमचा नाही, ही बायको तुमची नाही, असं मी जरी तुम्हाला नाही म्हटलो तरी ते संपणार. तुम्ही जरी किती म्हटले तरी राहणार नाहीये, मी जरी किती म्हटलो तरी राहणार नाही. आपण ज्याला काही नाम देऊन जे काही व्यवहार सुरू केले त्याने टिकून ठेवण्याचा प्रयत्न करतोय, ते मी म्हटलो म्हणून संपणार आहे काय? माझ्या म्हणण्यानुसार संपणार आहे का ते? मी नाही म्हटलो तर नाही संपणार आहे का? तुम्ही नाही म्हटलं तरी संपणार नाहीये का? तुम्ही संपवायचं ठरवलं तर संपणार आहे का? नाही, असं काहीच नाही होणार आहे. पण आपण गुंतून पडलो ना. असं जर आहे तर आपण गुंतून पडलोय, आहे तसं भयानक. पण आपण ज्या विषयामध्ये जेव्हा असतो तेव्हा तो विषय सारखा आपण होत असतो. ही जी सृष्टी आहे, रजगुणाचा जो मृत्यूलोक आहे,
या रजगुणाच्या मृत्यू लोकामध्ये रजगुणांच्या संसारी जीवांसोबत राहत असताना तेच खरं आहे असं वाटणार. आणि पूयपंखीच्या किड्यांमध्ये जर आपण गेलो तर तेच खरं वाटणार आहे. स्वर्ग लोकात गेलो तो स्वर्गलोकच खरं वाटणार. जिथे आपण जाऊ ते खरं वाटणार आहे. जिथे कुठे जाल तुम्ही ते खरं वाटेल. तुम्ही इथे बसले म्हणून हे खरं वाटेल. ह्याच्याऐवजी तुम्ही दुसरीकडे कुठे जात ते खरं वाटणार. आता तुम्ही जिथून कुठे आले ते खरं वाटलं म्हणून तिथे होते बरं. आता इथे आल्यामुळे मी म्हणतो ते खरं वाटत असेल तुम्हाला. आता वाटायलाच पाहिजे असं गरजेचं नाही, पण वाटतं, वाटू शकतं. इथून पुढे दुसरी कुठे गेलं की ते खरं वाटणार आहे. हे शरीर सोडल्यानंतर ज्या शरीराला प्राप्त होऊ ते शरीर खरं वाटणार आहे. आता हे खरं वाटतंय, आता वाटतं हेच मी आहे. उद्या दुसरं शरीर प्राप्त केलं तर ते शरीर खरं वाटेल, तेच मी असं वाटेल. म्हणजे जिथे जाऊ तिथे ते आपल्याला तेच खरं वाटणार, तेच सत्य वाटणार आहे, तोच व्यवहार खरा वाटणार आहे. आणि त्याच्यात सगळे हट्ट धरून पडतात की माझंच खरं आहे. ज्याने ज्याने ज्या ज्या प्रकारे जसं जसं नाम धारण केलं त्या त्याप्रमाणे जसजसा व्यवहार होत गेला त्याप्रमाणे त्याला त्याचा व्यवहार खरा वाटतो. तो व्यवहार खरा आहे, तो जगाला सांगण्याचा प्रयत्न करतो. हे खरं आहे. युरोपचे लोक त्यांच्याप्रमाणे जे व्यवहार आहे ते सांगतात की जगाला हे आमचं जे असं आहे ना हे खरं आहे. आणि भारतातले लोक म्हणतात असं नाही, हे तुमचं सगळं चुकीचं आहे, हे आमचं जे आहे ते बरोबर आहे. त्याच्यातही हिंदू म्हणणार आमचं खरं आहे, मुस्लिम म्हणणार आमचं खरं आहे. हिंदूत सुद्धा पुन्हा जे काही वर्ग तयार होणार त्याच्यामध्ये ब्राह्मण म्हणणार आमचं खरं आहे, क्षत्रिय म्हणणार आमचं खरं आहे. परत त्या क्षत्रियामध्ये सुद्धा जर पोट भागताय तर हा म्हणणार आमचं खरं आहे, हा म्हणणार आमचं खरं आहे. हे सगळं गोंधळ आहे. काही समाजामध्ये मामाच्या मुलगीला बायको म्हणून स्वीकारतात आणि काही समाजामध्ये ते पाप समजतात. काही समाजात तुला मामाला मुलगी झाली की त्याला आनंद होतो त्या लोकांना, कारण त्याच्यात ह्याच्या पोराची व्यवस्था झाली म्हणून. आणि काही समाजामध्ये मात्र त्याला भाऊ समजतात. तर नाम काय आहे हे त्यानुसार त्या लोकांनी जसं जसं स्वीकारलं तसं चालतं व्यवहार. आणि एकमेकांचं दुसऱ्यावर आरोपित करणं, लादणं, ह्याच्यासाठी तो प्रयत्न असतो चालू. आमचं जे म्हणणं आहे ते तुम्ही ऐका, आमचं म्हणणं आहे तेच खरं आहे, हे हे असं तुम्ही फॉलो करा, म्हणजे अनुकरण करा, असं पण प्रत्येकाचा प्रयत्न असतो. म्हणून मी जर महाराज झालो तर काय करणार प्रयत्न, मी सांगतो हे असं करा, असंच खरं आहे, हे असं माना, असं प्रयत्न करणार. प्रत्येक जण जगामध्ये असंच करणार. काही असो, म्हणजे राजसी असो, सात्विक असो, तामसी असो, सगळीकडे असंच. पंचीकृत पंचमहाभूत असो, अपंचीकृत पंचमहाभूत असो, म्हणजे त्रिलोक असो. या त्रिलोकामध्ये कुठेही जिथे कुठे रूप सापडेल तिथे नाम सापडणारच. आणि जिथे जिथे नाम सापडेल ते नाम कसं सापडणार आहे, तर ज्याला जे वाटलं ते सापडणार आहे. तुम्हाला वाटेल ते म्हणा. ह्याला काय म्हणायचं मी ठरवणार काय म्हणायचं. आता ह्याला काय म्हणायचं, ह्याला मी जे म्हणतो ते सगळेच ऐकतील असं आहे काय? ह्याला जे मी म्हणतो त्याला सगळेच ऐकतील काय? ऐकायलाच पाहिजे असं गरजेचं नाही. असं गरजेचं नाही. पण मी हट्ट केला तर भांडण होणार. काय होणार आहे? मी हट्टच केला तर भांडण होणार. ह्याला काय म्हणायचं हा कोणाचा प्रश्न आहे? ज्याचा त्याचा आपापला प्रश्न आहे. ह्याला काय म्हणायचं? ह्याला फुल म्हणायचं का फ्लॉवर म्हणायचं हा कोणाचा प्रश्न आहे? त्याचा त्याचा प्रश्न आहे. पण मी जर त्याला म्हटलं तू ह्याला फुलच म्हण तर तो ऐकेल का? तर म्हणेल तू फुल आहेस, ऐकेल. असं होईल का नाही? पण या सगळ्या गोंधळामध्ये जे अस्ति भाती प्रिय ते गेलं बाजूला. आणि ह्या गोंधळालाच खरं समजून बसलो आपण ह्यालाच खरं समजून बसलो की आपला जो व्यवहार सुरू आहे ह्याला खरं समजून बसलोय आपण. नाम पण बाजूला गेलं, रूप पण बाजूला गेलं, अस्ति भाती प्रिय पण बाजूला गेलं. ह्या नाम रूपामध्ये म्हणजे रूपावर ठेवलेल्या आरोपित नामामध्ये सुरू झालेल्या व्यवहारामध्ये आपण गुंतलोय. किती लांब आहे आपण. त्यामुळे तुम्ही जो आता व्यवहार करतात, जो काही व्यवहार करता त्याला सोडू शकत नाही. इतकी भयानक परिस्थिती. व्यवहार करते ना काहीतरी, मग एखाद्या स्त्रीला बायको समजून केला जाणारा व्यवहार, एखाद्या पुरुषाला नवरा समजून केला जाणारा व्यवहार, एखाद्या मुलीला मूल समजून केला जाणारा व्यवहार, एखाद्या नातेवाईकाला नातेवाईक समजून केले जाणारे व्यवहार, हे सगळे जे व्यवहार ह्या व्यवहारामध्ये गुंतून बसले. इतके गुंतलेत की त्याला कोण बाजूला करतील? आता मृत्यूच बाजूला करेल कदाचित. एवढी परिस्थिती खराब आहे. बाजूला होणार नाही असं समजूच नका, होणारच आहात. मग मृत्यूने बाजूला करायची जे महाराजांनी बाजूला केलं तर काय वाईट आहे? पण फार दबाव येतो हृदयावर, फार भीती वाटते. काय व्हायचं, कसं व्हायचं? बायकोचं गेलं तर काय होणार? नवराचं गेलं तर कसं होणार? कसं सांगणार आपण? इतकी भीती आहे भयंकर. हे सगळे जर नातेवाईकाने आपल्याला वाळे टाकलं तर काय होणार? समाजाने वाळे टाकलं तर काय होणार? भीती आहे. ती परिस्थिती आहे तशी. भीती आहे ना आपल्या मनामध्ये, भयंकर भीती. म्हणजे हे व्यवहार बंद पडण्याची काय भीती आहे की हे बंद होईल. तुम्ही बंद नाही केले तरी बंद होणार. म्हणून बंद करा असं मी सांगितलेलं नाही, बंद नका करू असंही सांगत नाही. ते काय आहे ओळख आहे सांगतोय. वेदांत काय करतं? वेदांत काही बंद करायला सांगत नाही, काही चालू करायला सांगत नाही. मुळात वेदांत ते सगळं मिथ्या मांडले. त्यामुळे वेदांत असं काही बंद करा आणि चालू करा असं काही सांगत. वेदांत सांगतं की तुम्ही ओळखा काय आहे, ओळखायला सांगताय. वेदांत काय सांगतं खरं तर?
लोक त्याचा काहीतरी गैरअर्थ काढून घेतात. वेदांत काहीही बंद करायला सांगा, तुम्ही काय म्हटले त्याला काही म्हणा, त्याने काही फरक पडत नाही. तुम्ही वेदांताच्या हिशोबाने विचार करू लागले तर तुम्ही याला फुल म्हणा का फ्लॉवर म्हणा, काही फरक नाही पडत. तुम्हाला फुल म्हणून व्यवहार करायचा तर फुल म्हणून व्यवहार करा, काही करा, काही करत. त्या पदार्थाला तुम्ही काय समजून व्यवहार करता आणि कसा व्यवहार करता याला काहीच किंमत नाही. मग तो चांगला हो किंवा वाईट हो, किंवा चांगलं किंवा वाईट जे आहे ते त्या त्या प्रकारे त्या त्या लोकांनी ठरवलंय. त्यामुळे चांगला होतो का वाईट होतो याला महत्व नाही, त्या अधिष्ठानावर लक्ष जाते का नाही याला महत्व आहे. म्हणजे कृष्णाशी व्यवहार कसा होतो, चांगला होतो का वाईट होतो हे जगाच्या दृष्टीने, त्याला किंमत नसून किंमत कशाला आहे, किंमत कशाला, त्याच्या अधिष्ठानाची ओळख होते का नाही याला किंमत आहे. मग तो कंस म्हणून जरी त्याच्याशी व्यवहार केला, शत्रू म्हणून जरी व्यवहार केला तरी सुद्धा चालतंय, शिशुपाल म्हणून व्यवहार केला तरी चालतो, कुठल्याही प्रकारचा व्यवहार कृष्णाशी चालतोय का नाही. पण ह्या सगळ्यांमध्ये साम्य काय आहे, त्या व्यवहाराला कुठेच किंमत नाहीये. व्यवहाराला किंमत जगाच्या दृष्टीने, की हे घातक आहे, हा प्रिय आहे, हा अप्रिय आहे, असं जे दिसतंय हे सगळं काय आहे, हे व्यवहार मात्र आहेत. ते सगळं संपुष्टात आलंय. वैर पण संपुष्टात आलंय, प्रेम पण संपुष्टात आलंय, घातकपणा सुद्धा संपुष्टात आलं. काय राहिलेलं आहे, काय राहिलेलं. मग काय राहिलंय, त्या अधिष्ठानाशी व्यवहार, जो अधिष्ठान जे आहे ते महत्वाचं आहे. म्हणून ती बायको आहे का नाहीये हे महत्वाचं नाहीये, अधिष्ठान महत्वाचं आहे. तो नातेवाईक काय महत्वाचं नाहीये, अधिष्ठान महत्वाचं आहे. हे कांदा मुळा भाजी महत्वाची नाहीये, त्याचं अधिष्ठान महत्वाचं आहे. कांदा असला काय, मुळा असला काय, भाजी असली काय आणि दुसरं काही असलं काय, हे महत्वाचं नाहीये, ते फक्त व्यवहार मात्र आहे. पण हे एवढं समजून येणं फार अवघड आहे. कारण अशी बुद्धी निर्माण होणं फार फार म्हणजे अशक्य गोष्टी. कशामुळे अशक्य आहे, कारण की हे 5ही अंश माहीत नाही, 5 अंशाचा विचारच नाही. अस्ति भातीप्रिय फार लांब आहे. रूप हा विषय माहीत नाही. रूप त्याला जे वाटतं तेवढंच तो समजतो, ते रूप तो लक्षात घेत नाही, त्याच्यावर आरोपित नाम लक्षात घेतो. नाम सुद्धा त्याने काय केलंय, त्याचाही विचार बाजूला गेलाय. आता त्या नामाला स्वीकारल्यानंतर त्याच्यानंतर जो व्यवहार सुरू झाला त्या व्यवहारात गुंतलेला आहे, त्याच्यात गुरफटून गेलाय तो. त्रिलोकामध्ये कुठेही जा, कुठलाही पदार्थ म्हणजे कुठलंही रूप आणि त्या रूपाला कुठलंही नाम तुम्ही द्या, त्याच्याशी तशा प्रकारचा व्यवहार सुरू होईल. कुठेही जा असंच होईल. तो व्यवहार तुम्ही किती दृढ करत चालाल तितक्या प्रमाणात त्याचे परिणाम तसे होतील आणि हे चक्र चालू राहील. आणि हे कुठे आहे, फक्त इथं नाही, कुठे आहे, त्रिलोकात हे असंच. आणि एक रूप आहे का, अनंत वेश, अनंत रूप आहे, एक नाही आहे. त्याच्यामुळे व्यवहार किती होणार, अनंत प्रकारचे व्यवहार होणार. मग त्यातले कुठल्या तरी व्यवहाराला आपण चिटकून बसणार. कायमच एका व्यवहाराला चिटकून बसतो काय, कधी हा कधी हा कधी हा कधी हा. लहानपणी ही आई आहे असं समजून तो व्यवहार चालतो, पुढे हा भाऊ आहे, ही बहीण आहे, पुढे बायको आहे, मुलं आहेत, असं नाम बदलत जातं, रूप बदलत जातं, त्याप्रमाणे व्यवहार बदलत जातो. असं करत करत आयुष्य संपतं. मग दुसरं आयुष्य, मग तिसरं, मग चौथं, पाचवं, चक्र सुरू आहे. हे चक्रात आहे. आपण असं फिरत राहतो. हौस आहे, आवड आहे, चालू देत. हौस आहे, आवड आहे, चालू देत. ज्या दिवशी असं वाटेल की नको, त्रिलोकामध्ये काय विरक्ती आली, ह्या त्रिलोकाची विरक्ती आली, मग हा विषय, तिथपर्यंत हा विषय गमतीचा आहे. फक्त तिथपर्यंत हा विषय ऐकणे म्हणजे फक्त टाइमपास. त्रिलोकाविषयी विरक्ती नाही तिथपर्यंत हा विषय फक्त तुम्ही गंमत म्हणून ऐकताय. तुम्हाला कुणीतरी काहीतरी आपल्या संसारामध्ये वैतागले म्हणून, संसारातल्या वैतागाला विरक्ती म्हणत नाही. पोरांनी त्रास झाला, सुनेने त्रास दिला, सासूने त्रास दिला, नवऱ्याने त्रास दिला, पैशाचा प्रॉब्लेम आहे, शरीराने त्रास दिला, असल्या त्रासामुळे निर्माण झालेले विरक्ती नसते, ती विरक्ती नाहीये. विरक्ती म्हणजे ह्या त्रिलोकामध्ये फिरण्याची विरक्ती पाहिजे. हे जो त्रिलोक आहे, ह्या सगळ्या त्रिलोकामध्ये अनंत वेश, अनंत नाम, या सगळ्यांमधून निर्माण होणाऱ्या व्यवहाराविषयी विरक्ती पाहिजे. नाहीतर कशाची तरी अपेक्षा असणार, स्वर्गाला तरी जाणार, कुठेतरी पदाची अपेक्षा असणार, कुठेतरी मान मिळवणार, काहीतरी होणारच राहणार. नाही झालं तर अवगती होणार, कुठल्या तरी नरक लोकाला जाणार, तिथे काहीतरी रूप प्राप्त होणार, तिथे काहीतरी नाम स्वीकारणार, तिथे काहीतरी पुन्हा व्यवहार सुरू होणार, तिथे पुन्हा खेळ चालत राहणार. असं करत 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 3 लोकात फिरत राहायचं. विरक्ती कशाची पाहिजे, बायकोची विरक्तीने मुक्त कोणीच होत नसतो. फक्त एखादा म्हटलं मला बायकोची विरक्ती आली म्हणजे मुक्त होत नाही कोणी, ती पण होत नाही, ती अवघड आहे. पण नुसतं एखाद्याने तेवढं जरी समजलं म्हणजे तो मुक्त होतो असा गैरसमज, तो मुक्त होणारच नाही. का ती बायको काय एक पदार्थ आहे, फक्त एक येते, एक रूप आहे फक्त, आणि त्या एक रूपावर ही बायको हे एक नाम आहे, आणि त्या नामामुळे निर्माण झालेला एक व्यवहार आहे, तो एक व्यवहार आहे फक्त. अशा असंख्य व्यवहार आहेत आपण, म्हणजे असे असंख्य व्यवहार आहेत, ते असंख्य नाम आहेत, आणि असंख्य नाम आहेत असे असंख्य रूपावर आरोपित आहेत. कारण बायको या व्यवहारातून
बायको या रूप, बायको या नाम आणि बायको या व्यवहारातून जरी आपण बाजूला सरकलो तरी पोरगा या रूप, नाम आणि व्यवहारातून जरी बाजूला सरकलो तरी नातवंड कुठंतरी गुटणारच आहेस, कुठंतरी गुरफटणारच आहेस. सगळं जरी गेलं तर शरीर, हे शरीर गेलं तरी आतमध्ये सूक्ष्म शरीर, हे जरी गेलं तरी सूक्ष्म शरीर आहे ना. मन, बुद्धी, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे सगळं बाहेरचं सोडलं, समजा सगळं वाजा करून टाकलं तरी आतमध्ये आहे ना काहीतरी. आतमध्ये सुद्धा क्रोधाला एक स्वतःचं रूप आहे. क्रोध दिसत नाही, अपंचीकृत आहे. क्रोधाला स्वतःचं एक काय रूप आहे, दिसत नाही पण ते आहे. दिसत नाही ते डोळ्याने दिसत नाही म्हणजे डोळ्याने दिसत नाही. प्रत्यक्षात ते कार्यरूपाने प्रगट झाले की तसं ऊसातला रस दिसत नाही पण पिळला तर दिसतो, पिळण्याची क्रिया करायला. तसा ऊसातला रस दिसतो काय? दिसत. ऊसाचा रस दिसायचा असेल तर काय करावं लागतं, त्याला पिळावं लागतं, त्याला चरख्यात टाकावं लागतं, मग रस दिसतो. ऊसातलं पाचूट दिसतंय काय? ऊसातला चोथा दिसतो काय? दिसत. पण त्याला त्या चरख्यात टाकल्या की मग पाचूट पण दिसत, आहे की नाही? तसं क्रोध जे आहे ना, त्या क्रोधाला सुद्धा एक रूप आहे स्वतःच. प्रेम, दया, करुणा, ममता, अहंता, ह्या सगळ्यांना स्वतःचं रूप आहे, ह्या सगळ्यांना स्वतःचं नाव आहे. तुम्ही ज्याला क्रोध म्हणतात त्याला दुसरं कुठेतरी काहीतरी वेगळं म्हणतो, पण त्याचं रूप, त्याने नाम त्याला काय दिलं हा त्याचा प्रश्न आहे. व्यवहार तसाच होत असतो, त्याने जसं दिलं असेल तसं त्याप्रमाणेच पुढे व्यवहार होणार आहे आणि त्याप्रमाणेच पुढे मग त्या व्यवहारात किती सत्यत्व आहे. क्रोध खरा आहे असं समजलो, क्रोध असं नाव दिलं आणि क्रोधाप्रमाणे व्यवहार घडला आणि त्या व्यवहार घडला त्यालाच खरं मांडलं तर अख्खं आयुष्य संपतं. अख्खं आयुष्यभर तो कदाचित त्यात गुरफटून राहतो. क्रोधाला काहीतरी रूप आहे, त्याला काहीतरी नाव दिलं क्रोध. त्या क्रोधामुळे काहीतरी व्यवहार घडला आणि त्या व्यवहाराला सत्यत्व दिलं. उदाहरणार्थ मला आता क्रोध आला आणि मी तुम्हाला रागावलो, नाही का? क्रोध ह्याचं रूप आहे, काहीतरी नाव आहे, त्याने काहीतरी व्यवहार घडला, मी तुम्हाला रागावलो. आता तुम्ही ते रागावलं खरं समजले किंवा मी पण खरं समजलो. आपण आयुष्यभर कुठे आपण, मी एखाद्या व्यक्तीवर रागावलो तर मला नंतर लक्षात पण नाही राहत, म्हणजे माझ्या मनामध्ये त्याच्याविषयी काहीच राहत नाही. त्याच्या मनात मध्ये राहिला असेल, त्याचा प्रतिबिंब उमटत असेल तर माहित नाही मला. एखाद्याविषयी क्रोध केला, एखाद्याविषयी प्रेम निर्माण झालं तरी सुद्धा हे सगळं आहे ना ते आयुष्यभर नाही राहत, त्याला मर्यादा आहे. प्रत्येकाला, लोकांना असं वाटतं आयुष्यभर राहिलं पाहिजे. काही लोक ठेवतात टिकून ते क्रोध. एखाद्याविषयी राग आला ना, मेलो तरी तोंड नाही बघणार. आता आहेत माझे न तोंड बघणारे अनेक लोक आहेत की त्यांना असं वाटतं आता मेलो तरी मरून जाऊ, नाही ब्रह्मज्ञान हा विषय नाही आम्हाला लक्षात आला. समजा एखादं वाटत असेल की ब्रह्मज्ञान महाराजांकडे आहे, ते काय म्हणतात, नाही आयुष्यभर ब्रह्मज्ञान झालं तरी चालेल पण या माणसाचं तोंड परत बघायचं. क्रोध आहे त्याचा परिणाम. क्रोध हे नामाचं नाही, ते त्याच्याने घडलेल्या व्यवहाराला दिलेल्या सत्यत्वाचा तो एवढा परिणाम आहे. असं म्हणजे स्थूल रूप असो का सूक्ष्म रूप असो, त्याला जे नाम दिलं, त्या रूपाला जे नाम दिलं, त्या नामातून जो व्यवहार घडला, त्या व्यवहाराला लोकांनी एवढं पकडून धरलंय, इतकं कर्कचटून पकडून ठेवलंय, इतके त्याला चिकटलेत भयंकर. आता असं लोक असंच झालं पाहिजे, शेवटपर्यंत असंच झालं, असं नाही, तसं काही नाही होत, नसतं तसं काही. आता मी जरी म्हटलं हे आता असंच राहिलं पाहिजे, एकदम असंच, कसं हे रूप जे आहे हे असंच राहिलं पाहिजे, राहील काय रूप? बरं ह्याचं नाम तरी तसंच राहील का? मी लहानपणी ह्याला मुलगा असे म्हणत होते. ह्याला नाव काय होतं? मुलगा. जन्माला आलं तेव्हा जगाला कोणालाच माहित नव्हतं, फक्त ते एका स्त्रीला माहित होतं की हा कोण आहे, मुलगा. आणि मग एका कळत गेलं हा मुलगा, मग मुलगाच राहिला का? नाही, मुलाचं काय काय होत गेलंय. आता काय झालंय, मुलगा झालाय, आता राहिला का मुलगा? आता मुलगा नाही तर महाराज झाला, आता महाराज तरी राहील काय? म्हणजे हे बदलत गेलंय. आता एखाद्याने धरूनच ठेवलं तरी उपयोग काय? नाम रूप तर बाजूला जाऊ दे, त्या नाम रूपातून नाही, रूपावर ठेवलेल्या नामाने, त्या नामाने झालेल्या व्यवहारामध्ये आपण मरतोय. हे तुम्ही कधी सावध होणार? सावध कधी होणार? जेवढे रूप तेवढे नाम, जेवढे नाम तेवढे व्यवहार, आणि जेवढे व्यवहार घडले त्याच्यात जेवढे तुम्ही गुरफटले तेवढा चक्र दृढ. का जसा व्यवहार तसं चक्र आहे. व्यवहार जर तुमचा पापकारक आहे नरक, पुण्यकारक आहे स्वर्ग, मिश्रित आहे मृत्यूलोक, समसमान आहे मनुष्य देह. काय होईल? तुम्ही जसा व्यवहार कराल तसं होईल. तुम्ही कसा व्यवहार कराल, जसं नाम ठेवाल तसं होणार. कुठलं नाम स्वीकारताय? क्रोध स्वीकारला म्हणजे कुठलं रूप स्वीकारत, म्हणजे कुठलं रूप स्वीकारलं, कुठलं नाम स्वीकारलं, तसा व्यवहार तो किती सत्य मांडला त्याप्रमाणे तेवढ्या प्रमाणात त्याची गती. किती सत्य समजलं, ही बायको आहे एकदम दृढ सत्य समजलं तर मरेपर्यंत ती बायकोच, त्याची गती जिथपर्यंत. पण लग्न करण्याच्या आधी समजलं बायको बिको काही नसते, आपलं फक्त नावाला आहे, तर काय नाही, लग्न झालं त्याच्या दुसऱ्या दिवशीच
आपापल्या घरी, संपलं त्यांचं. कारण काही असू देत त्याला, तो किती दृढ समजतोय. एखाद्या मुलाने जर आपल्या आईबापांना जर आईबाप आहेत आपले असं जर एकदम दृढपणे समजलं तर मरेपर्यंत तो आईबापाची सेवा करणार. आईबाप काही नसते, नुसतं काही ना काही उपकार केले नाही आमच्या. काही काही मुलं म्हणतात अशी, ते काही उपकार नाही करत आमच्या. म्हणजे विचित्र पण जन्माला येतात ना, ते काही सांगतात सरळ थोडी, सगळी चांगली थोडी जन्माला येतात. काही उपकार केलेला नाही आमच्यावर, काही उपकार केलेला नाही. आम्हाला पैसे पुरवले, आमचं काही कर्तव्य केलं त्यांनी, काही आमच्यावर काय हे केलेलं नाही. आणि आमची काही जबाबदारी नाही त्यांना हे करत. आम्हाला आमचा पुढचा संसार, तुम्ही तुमचा संसार केलाय, आम्हाला आमचा संसार, तुमचं शहाणपणी दाखवू नका असं डायरेक्ट सांगतात. तुम्ही तुमचा संसार केला का नाही, काय उपकार केले आमच्यावर, आता आम्ही आमचा संसार करतो, तुम्ही कशाला मध्ये लुडबुड करताय, असं जरी बोलले नाहीत काही तरी वागण्यातून दाखवतात. आणि काही बोलतात डायरेक्ट. कारण का, आई बापाला ते सत्यत्व देत नाही. आईबाप हा जो शब्द आहे त्यांच्यासाठी आईबाप राहिलेला नाही, कारण त्याला ते स्वीकारत नाही. ते फक्त नाम मात्र समज, त्याला सोडून देतात. पण तेच जर दृढ असेल तर मरेपर्यंत, पुढे काही जरी झालं तर तीच पोरं आईबापाला मरेपर्यंत आईबाप म्हणून सेवा करतात, सगळी व्यवस्था करतात. चांगलं वाईट मी काही सांगत नाही इथे, मी वेदांताचा विषय सांगतोय. मी चांगलं आणि वाईट नाही सांगत बसते, मी दोन्ही सांगतोय, दोन्हीचा विषय मांडतोय. समाजाच्या दृष्टीने काय योग्य आहे हे सांगायचं झालं तर मला वेगळं बोलावं लागेल. पण वेदांताचा विषय जेव्हा आहे तेव्हा फक्त एका जीवाचा विषय, एका जीवाला या चक्रातून बाहेर कसं काढायचं हा विषय. मी काय बोलत आहे, वेदांत काय बोलतं, वेदांत बोलतं जीव ब्रह्म ऐक्य. म्हणजे एक जीव आहे, त्याला ब्रह्म कसं करायचं, एका जीवाची ब्रह्म रूपता कशी त्याला लक्षात आणून द्यायची, हा वेदांताचा विषय. आणि धर्मशास्त्राचा विषय काय, धर्मशास्त्राचा विषय वेगळा आहे. जीव ब्रह्म ऐक्य धर्मशास्त्राचा विषयच नाहीये. त्यामुळे दोघांच्या विषयात फार फरक आहे. त्यामुळे मी जर वेदांती महाराज असेल तर मी तुम्हाला धर्मशास्त्र सांगेल, असं गैरसमजात काही येऊ नका, कोणाला सांगू पण नका. उलट सांगा जाऊन त्यांना, ती समाज सुधारण्यासाठी ते इथं बसलेले नाही. मी समाज सुधारक नाही, धर्मशास्त्र पंडित नाही, मी वेदांत शास्त्र सांगणारा माणूस आहे. तुम्हाला पटतोय हा का नाही हा तुमचा विषय, माझा विषयच नाही. तुम्हाला काय चांगलं वाटतं ह्यासाठी मी इथे बसलेलो नाही, तुम्हाला काय चांगलं वाटेल हे सांगण्यासाठी इथे बसलेलो नाही. म्हणजे हा विषय कोणाला काय चांगलं वाटतं हे सांगण्यासाठीच नाहीये मुळात. तो काय आहे वेदांत शास्त्र, काय वेदांत शास्त्र खरं बोलतं, वेदांत शास्त्र खरं बोलणारं शास्त्र आहे. काय आहे हे सांगणारं शास्त्र आहे. काय करायचं हे सांगणारं शास्त्र नाहीये. काय करायचं, काय होतंय हे सांगणारं शास्त्र नाही, काय आहे हे सांगणारं शास्त्र. नामाने सुरू झालेल्या व्यवहारामध्ये तो व्यवहार कसा चालतो आणि तो व्यवहार कसा करावा हे सांगणार ते काही शास्त्र नाही. तो कसा करावा हे सांगत नाही शास्त्र. तो काय होणार आहे, कसा होणार आहे सांगतं, कसा करावा हे शिकवत नाही. तुम्ही कसं करावं म्हणजे बायकोची व्यवस्था कशी करावी, आईबापाची व्यवस्था कशी करावी हे काही वेदांत शास्त्र शिकवत नाही. बायको म्हणजे काय हे शिकवतं आणि आईबाप म्हणजे काय हे शिकवतं. काय आहे ते नक्की, हे पदार्थ म्हणजे काय, हे नाम म्हणजे काय, हा व्यवहार काय आहे हे शिकवतं. म्हणजे जग काय आहे हे सांगणारं हे शास्त्र आहे. आणि जगात कसं राहावं, काय करावं हे सांगणारं धर्मशास्त्र. आता जग काय आहे असं म्हटल्यानंतर ते खरं आहे का खोटं हे सांगणारच मुळात वेदांत शास्त्र. तुम्हाला जगात राहायचंय का हा प्रश्न जर असेल तर तुम्हाला वेदांत शास्त्राचा उपयोग नाही. देवात राहायचंय का जगात राहायचं असे दोन भाग आहेत. भगवंतात राहायचंय का जगात राहायचं. भगवंतात राहण्याची इच्छा असेल तर वेदांत शास्त्र, जगात राहायची इच्छा असेल तर धर्मशास्त्र. असे दोन शास्त्रामध्ये फरक आहे. तर नाम म्हणजे काय, रूप या शब्दावर आरोपित असलेलं नाम आहे. त्या नामाने व्यवहार सुरू झालेत. तुम्ही आता मला काय नाम द्यायचं हे तुम्ही ठरवा. तुम्ही जर ठरवलं की हा माणूस काय आहे, नालायक आहे, तर कसा व्यवहार होणार, तुम्ही किती दृढ मानता त्याच्यावर होणार. ते तर आहेच. पुढे त्याची दृढता कशी आहे. तुम्ही म्हटले हे महाराज आहेत, आता महाराज म्हटलं तसा व्यवहार सुरू होणार. आता त्याच्यातही तुम्ही कुठले महाराज समजता हे पण प्रश्नच आहे. धर्मशास्त्र, वेदांतशास्त्र, बोंधू महाराज का चांगले महाराज, ते सगळे आले त्याच्यामध्ये. मग जसं समजेल तसं व्यवहार सुरू होतो आपण. म्हणजे जगामध्ये जेवढे काही व्यवहार सुरू झाले 3 लोकांमध्ये, हे कसे चाललेत, कशावर चाललेत, निमित्त कारण अनेक तयार होतात. काही कारण असतील. तुम्ही काय असं जन्माला आले आणि लगेच मला महाराज समजले असं नाहीये. काहीतरी कारण झालं असेल, कुठेतरी कारणाने, काहीतरी कारणाने माझी तुमची भेट झाली, तुम्ही मला पाहिलं, मला ऐकलं आणि त्यानंतर महाराज आहे असं म्हटलं. निमित्त कारण काही झाले असते. पण तो व्यवहार व्हायला कारण काय लागतं, तुम्ही काय नाम द्याल त्याप्रमाणे चालेल. सगळं तुमच्यावर अवलंबून येते, माझ्यावर अवलंबून. माझं तुमच्यावर काही अवलंबून नाही, तुमचं माझ्यावर काही अवलंबून नाही, कोणाचंच कोणावर काही अवलंबून नाही. कशावर अवलंबून आहे, सगळ्या जे काय होणार ते आपण काय ठरवणार हे आपल्यावर अवलंबून आहे. आता जगाला काय म्हणायचं, जगाला जग म्हणायचं का जनार्दन म्हणायचं हे आपल्यावर अवलंबून. पण एकदम जनार्दन म्हटलं तरी काही फरक नाही पडत. एकदा जरी म्हटलं हे सगळं जनार्दन आहे तर नुसतं त्याची गंमत झाली.
वेदांत शास्त्र दोन प्रकारचे असतात, एक गमतीने टाइमपास म्हणून आणि एक म्हणजे खरं त्याच्यातून काहीतरी प्राप्त होणे ही दुसरी असते. तुम्हाला काय करायचं आहे तुमचा विषय. ज्या ज्या नामाला तुम्ही व्यवहारात उतरवलंय त्या व्यवहारात गुंतून मरायचं का, त्या व्यवहाराचा विचार न करता, त्या नामाचा विचार न करता, त्याच्या मागे असलेल्या रूपाचा विचार न करता त्याच्या पाठीमागे असलेल्या अस्थिभाती प्रियपर्यंत जायचं. हा आपला काय करायचंय आपल्या हातात आहे. आपण ठरवायचं काय करायचं. व्यवहाराला किती किंमत द्यायची. वेदांताप्रमाणे व्यवहार कसाही झाला तरी त्याला किंमतच काही नाही. चांगलं का वाईट ह्याला काहीही किंमत नाही. वेदांतात किंमतच नाही. ते सगळं प्रकृती धर्मामध्ये टाकलेलं आहे. कुठे टाकलेलं आहे त्याला किंमतच नाही. उलट अशा लोकांना ब्रह्मज्ञान सांगण्या मूर्खपणाच मानलाय. ज्ञानदेवाने काय केलं, उलट अशांना हे प्रकट करूच नाही असं सांगितलं. त्यांना काही सांगू नये हे विषय. त्यांना सांगू नये म्हणजे त्यांना सांगितलं तरी लक्षात नाही येणार आहे असं त्यांचं सांगितलं समजा. कारण असं काय प्रत्येक जण ओळखता येत नाही ना. तुम्ही इथे बसले म्हणजे तुम्ही मी काय म्हणतोय कळतंय तुम्हाला असं थोडीच होतं. तुम्ही प्रकृती धर्मांना जर सत्य मानून जगत असाल तर मी काय म्हणतोय कळणार नाहीच आहे. ते फक्त ऐकण्यापुरतं गोड वाटेल. त्यानंतर तुम्ही आपापल्या संसारामध्ये रममाण असाल. संसार म्हणजे फक्त एक बायको आणि 2 मुलं आणि हा एवढा संसार नाही. त्रिलोकाचा संसार आहे आपला. फार मोठा आपला संसार फार छोटा नाहीये. फार मोठा संसार आहे आपला. आता सध्या फक्त आपण इकडे आलोय. जसं एका जन्मामध्ये आपण संसारामध्ये वेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळे पात्र निभावतो ना. नवरा, मुलगा, नोकरी करणारा असेल तर तो कामगार, हे असे वेगवेगळे पात्र निभावतो ना. सुखी, दुःखी, चांगला, वाईट हे सगळं निभावतो. हे जसं एका जन्मामध्ये एक शरीर घेऊन निभावतो तसं अनंत जन्मामध्ये अनंत शरीर प्राप्त करून अनंत कार्य करतो आपण. साप झाला तो चावतो कोणाला तरी, पक्षी झाला तर आकाशात उडतो, देवाधिक झाला तो स्वर्गात राहतो. काय होतं माहित नाही, पण अनंत अनंत जन्म अनंत प्रकारचे कार्य करत आलोय आपण. आणि ते सगळे सत्य समजल्यामुळे हौस आहे आपल्याला. ही फार काय अशी आत्ताची हौस नाहीये. एखादा जरी खूप गुरफटून दिसला ह्या कार्यामध्ये, वेगळ्या कार्यामध्ये लोक गुरफटलेले दिसतात. काही राजसी कार्यात, काही सात्विक कार्यात, काही तामसी कार्यात गुंतलेले दिसतात. तर ते काही विनाकारण नाही गुंतलेले. अनंत जन्म ते हेच करतायत. त्याचा प्रभाव येतो. आता हा सगळा प्रभाव थांबवणं, त्याचा वेग थांबवणं सोपं काम आहे काय? याचा वेग थांबवणं साधं काम नाही. तुम्ही जरी आता स्थिर वाटत असले तरी दिसायला नुसते स्थिर आहेत. तुमचा वेग आहे प्रचंड. त्या वेगाला थोपवणं हे फार अवघड आहे. तुम्ही दिसायला आता शांत दिसताय, शांत वाटताय असं नाहीये. वेग आहे तुमच्या पाठीमागे. तो वेग तुम्हाला थांबवावा लागेल. तुम्ही थांबवायचा विचार करा. गाडी जो ड्रायव्हर असतो ना त्याने ठरवायचं असतं गाडी कधी थांबवायची. गाडीत बाकीच्यांनी बसले, अरे ब्रेक मार, काही नाही, त्याच्यावर काही नसतं. आपल्याला दिसतं समोर एखादं गाडी आली, काहीतरी माणूस आला, आपण अरे ब्रेक, त्याला वाटलं तर ब्रेक दाबणार तो, आपल्या हातात नाहीये. म्हणजे बाकीचे गाडीत बसलेले असे कसे नुसते काय असतात, बडबडायच्या कामाचे असतात. बाकीचे नुसते बडबडायच्या हा असं करणारे कामाचे असतात. त्याच्या पहिले त्यांचा काही उपयोग नसतो. खरा कोण असतो? ड्रायव्हर. तसंच आहे. तसंच आपला मी किती बडबडलो, तुमची मुलंही किती बडबडले, काय त्या महाराजांच्या नादी लागल्यात, किती वेड्यासारखे वागायला लागले, असे किती बडबडले तरी तुमचा ड्रायव्हर जो आहे, म्हणजे तुम्ही जे आहेत ते तुम्ही जे करणार ते होणार आहे. मी जरी म्हटलं की आता मुक्त व्हा तरी तुम्ही मुक्त होणार नाही. आणि तुमची पोरं जरी म्हटली अहो काय महाराजांच्या नादी लागले तरी तुम्ही इकडे यायचे थांबणार. ते कशावर अवलंबून आहे? ते तुमच्यावर अवलंबून आहे. म्हणजे तुम्ही ड्रायव्हर आहे. तुम्ही ठरवायचं कुठं जायचं, कुठल्या दिशेने जायचं. हा तुमचा विषय, माझा विषय अजिबात नाही. त्यामुळे मी तुम्हाला इकडे या असं सांगतो नाही, येऊ नका असं सांगतो. मी कोणालाही या किंवा येऊ नका असं कधीही काही सांगत नाही. आले, गेले. जे आले ते आले आणि जे गेले ते गेले. अहो माझं जिथं येणं जाणं काही खरं नाही, तुमचं येणं जाण्याचं काही खरं आहे की नाही. त्यामुळे कोणी आलं तरी मला काही सुख नाही आणि कोणी गेलं तरी दुःख नाही. आणि जरी दिसलं तरी ते नाममात्र. कारण हे सगळं अभ्यास करावा लागतो ना त्याचा. हे राहिलं तरी सुख नाही आणि हे गेलं तरी दुःख नाही, अशी जर अवस्था करायची असेल तर ह्या बाकीचा काय विचार करणार. म्हणून आल्या गेल्याची से न करी. आल्या गेल्याची से नाही करी म्हणजे कुठले आले गेले? त्रिलोक, अपंचीकृत, पंचीकृत, 3 गुण, ह्या आल्या गेल्याची सेन करी म्हणजे ह्या सगळ्या रूपाची सेन करी, त्याच्यावर आरोपित नामाची सेन करी, त्याच्यापासून निर्माण होणाऱ्या कुठल्याही कार्याची सेन करी, जो निश्चळ असे अंतर नाही ना. आल्या गेल्याची सेन करी, ह्या कशाची आल्या गेल्याची से नाही. पण असं म्हणायला म्हणजे धारिष्ट लागतं. कारण बायकोला जर म्हटलं आल्या गेल्याची से करत नाही, आली काय गेली काय, तू असली काय नसली काय फरक पडतोय मला, असं जर म्हटलं तर काय होतं हे म्हटल्याशिवाय कळत नाही. ते म्हटल्यानंतरच कळतं काय होतं, हे का नाही. अहो म्हटल्यानंतर जिथं गोंधळ होईल, खरंच गेल्यानंतर केवढा गोंधळ होईल, खरंच गेल्यानंतर काय तुमची हालत होईल हे तपासून बघा, नुसतं ऐकू नका.
म्हणू नका, विनाकारण आजच्याच वाद करू नका, आहे की नाही. बायको हा एक पदार्थ आहे, एक साधारण पदार्थ, एक साधारण पदार्थ आहे. आपल्या पुढे एक पदार्थाचा विषय आहे का? एक रूप आपल्या समोर आहे का? अनंत रूप आणि अनंत वेशाचा आपला प्रश्न आहे. त्यामुळे बायकोला जा किंवा ये म्हणू नका, कोणालाही जा किंवा ये म्हणायचा प्रश्न नाहीच इथे. हा आपल्याला अनंत रूप अनंत वेशाचा प्रश्न आहे. आता असं म्हटलं बरं झालं, आपल्याला महाराजांनी रममाण व्हायला सांगितलंय, असं मी कधी सांगितलेलं नाही. मी कुठल्याही कोणालाही सांगत नाही बायका पोरामध्ये रममाण व्हा किंवा सोडून द्या, असं मी कधीही सांगत नाही. काही सांगत नाही तुम्ही रममाण व्हा का सोडून द्या. मी अनंत जन्मांचा विचार सांगतोय, मी अनंत रूप अनंत वेश यांचा विचार सांगतोय. या एका रूपाचा आणि एका जन्माचा विचार मी सांगत नाही. त्यामुळे माझी दृष्टी तुमच्या सगळ्या संसार उद्ध्वस्त करण्यावर जरी असली तरी तुमचा हा संसार उद्ध्वस्त करण्यावर नाहीये, त्रिलोकाचा संसार उद्ध्वस्त करण्यावर दृष्टी आहे. माझा विषय कुठला आहे? तुमचा हा संसार उद्ध्वस्त करणे. तुमच्या जरी बायकोने म्हटलं तुम्हाला की तुमच्या महाराज तुमचा आपला संसार सगळा उद्ध्वस्त करायला निघालेले दिसत आहेत, तर मी नक्कीच आहे, पण तुम्ही जो समजताय तो संसार नाही, त्रिलोकाचा संसार उद्ध्वस्त करण्याचा हेतू आहे माझा. कारण बरेचसे आता एक माझा मित्र मागे आला होता, त्याच्या बायकोला कळलं हे महाराज आहेत, तिने त्याला झापलं फार. अहो घाबरली ती, आता आपला नवरा पण गेला, तो येतच नाही, घाबरलाच होता, आहे का नाही. असं होतं. तर तुम्ही आता धड झालेत म्हणा, त्याच्यामुळे तुम्हाला एवढा प्रश्न नाहीये. कारण तुम्हाला लक्षात आलं असं काही होत नसतं, हे नुसतं ऐकायचं असतं. हे नुसते ऐकण्याच्या गोष्टी आहेत. महाराज येतात, आपण ऐकायचं, नमस्कार करायचं, त्यांना बरं वाटतं, त्यांनाही वाटतं आपण महाराज आहे, आपल्यालाही वाटतं आपण शिष्य आहे. लोकांनाही कळतं काहीतरी करतात परमार्थ, त्यांनाही काही फरक पडत नाही, आपल्याला काही फरक पडत नाही, महाराजांनाही काही फरक पडत नाही. सगळं चाललेलं आहे संसार, ठीक आहे. तर हा संसार उद्ध्वस्त करणे हा काही माझं कर्तव्य नाही. माझं कर्तव्य त्रिलोकाचा संसार उद्ध्वस्त करता येतो काय? तुमच्या शरीराशी, सूक्ष्म शरीराशी मला काही घेणं देणं नाही. तुमच्या शरीरामध्ये असलेला जो जीव आहे, जो त्रिलोकामध्ये फिरतोय, या त्रिलोकामध्ये फिरणाऱ्या या जीवाचा त्रिलोकरूपी संसार नष्ट करता येईल काय, असा माझा विषय आहे. तो मी सांगण्यासाठी ते बसलेलो आहे. तो नष्ट करणं न करणं हा माझ्या हातात नाही, ते तुमच्या हातात आहे. तुम्ही ठरवायचंय काय करायचं. त्यामुळे मी तुमच्या कुठल्या गोष्टीकडे पाहतोय? तुमच्या आतमध्ये असलेल्या जीवाकडे माझं लक्ष आहे. तुमच्या जीवाचा विचार करतो. जीव, या जीवाचं काय करायचं. आता तुम्हाला मी जीवाचा विषय सांगतो, तुमचं शरीरावर लक्ष असेल तर मी काय करू शकत नाही का. तुमचं स्थूल किंवा सूक्ष्म शरीरावर लक्ष ठेवून बसत असाल आणि महाराजांनी आपल्या स्थूल आणि सूक्ष्म शरीराचाच विचार करा असं तुम्हाला वाटत असेल तर तुमचं दुर्दैव आहे, त्याला मी काही करू शकत नाही. मी त्या शरीरामध्ये असलेल्या जीवाची गती काय होते याचा विचार करतो आणि त्रिलोकामध्ये त्याला कुठेही जागा राहू नये असा माझा विचार आहे. आता तुम्हाला जर या जीवाला त्रिलोकात कुठेतरी ठेवायचं असेल तर हा मी त्या विचाराला कसं बदलला. तर तुम्हाला त्रिलोकाची विरक्ती नाही आणि विरक्ती विना ज्ञानाशी तगणेच नाही. त्यामुळे त्रिलोकात मध्ये मला कुठे राहायचं नाही हा जीवाने ज्या दिवशी निश्चय केला त्या दिवशी त्याला ब्रह्मज्ञानाकडे जाता येतं. तिथपर्यंत तो ब्रह्मज्ञानाचा अधिकारी नाही, तिथपर्यंत तो आत्मज्ञानाचा अधिकारी नाही, तिथपर्यंत त्याला वेदांत हा विषय खरं तर अजिबात नाही. त्रिलोकामध्ये तुम्हाला राहायचं का नाही राहायचं हा तुमचा विषय. पण त्रिलोकातून आपण जर बाजूला गेलो तर आपलं वाटोळं झालं असं गैरसमज करून घेऊ नका. त्रिलोकाच्या बाहेरच खरं तर भगवंत आहे. त्रिलोकामध्ये जो भगवंत आहे तो त्या त्रिलोकाला तर व्यापलेला आहेच, त्रिलोकामध्ये तो अधिष्ठान रूपाने तर आहेच, पण त्याच्याही पलीकडे 3 अंशाने तो शुद्ध स्वरूपामध्ये असलेला भगवंत आहे. त्या शुद्ध स्वरूपाशी आपल्याला एकरूप होणे हे आपलं कर्तव्य आहे, तो आपला विषय आहे. एकांशाने स्थित असलेल्या जगताचा आपला विषय नाही, तर एकांश असलेलं जगत, एकांशावर असलेलं जगत जे आहे त्या जगताला असलेला अधिष्ठान असलेला देव आणि 3 भाग त्याचे उरलेले जे आहेत असा संपूर्ण जो काही परमात्मा आहे तो संपूर्ण असलेला परमात्मा हा आपला खरा तर विषय आहे. या संपूर्ण परमात्म्याच्या प्राप्तीसाठी आपण हा विषय हाताळतो आहोत किंवा हा विषय आपण अभ्यासात घेत आहोत. संपूर्ण परमात्मा आपल्याला प्राप्त व्हावा यासाठी त्या परमकृपाळू परमात्म्याची आपल्या सर्वांवरच कृपा होत अशी त्याच्या चरणी प्रार्थना करतो. त्याच्या कृपेनेच निर्माण झालेले चिंतन त्याच्याच चरणी अर्पण करून इथेच पूर्णविराम देतो.